त्यावेळेला असावा सुंदर स्वप्नांचा बंगला नावाची एक खूप गाजलेली मालिका होती. तर त्याच्यात मला वन डे कॅरेक्टर करत होते मी एका डॉक्टरचं, की काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, देवावरती विश्वास ठेवा, असं म्हणणारं ते कॅरेक्टर होतं. पण तिथल्या काही लोकांना एक कळलं, इव्हन जे आर्टिस्ट होते त्याच्यातले, ते पण म्हणाले की तू वन डे कॅरेक्टरसाठी नाहीयेस ग, चांगली कॅरेक्टर करत जा, तू चांगलं करतीयस तू, असं तसं. तर त्यांनी पण खूप आत्मविश्वास दिला. फक्त माझ्या कामावरती प्रचंड श्रद्धा आहे. आणि याचंच कारण माझी बेबी 3 महिन्यांची झाल्यावर, ज्या दिवशी ती 3 महिन्यांची झाली त्या दिवशी मी सेटवर होते. कारण माझं डोक्यात होतं की हे माझं पॅशन आहे ना, तर एका छान ऍडिशनमुळे माझ्या फॅमिलीत मी एक आई झाले, त्याच्यामुळे मी माझं पॅशन चेंज का करू, उलट अजून पॅशन वाढलं, कारण तिच्या भविष्यासाठी मला आता अजून जास्त काम करायचंय. सो तिच्यामुळे ते सगळं शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट, कामाला प्राधान्य म्हणजे एकदा तिच्या अंगात 103 ताप होता आणि मला शूटला बोलवलं. त्यावेळेला एक आई म्हणून मी स्वतःला इतकं कोसलं की सध्या आता माझ्या बाळाला माझी इतकी गरज आहे, तरी पण कुणीच नाहीये. मला नुकतंच एका ज्यांचं म्हणणं आपण गृहीत धरू शकतो अशाच व्यक्तीने उत्तर दिलंय की सॅड, पण ही रियालिटी आहे की आजकाल सोशल मीडियाचा आम्ही बघतो, सगळं सोशल मीडियाची प्रोफाईल आम्ही बघतो. तर मग असं झालं की मग काय, म्हणजे ज्यांना सोशल मीडियाचे कमाल फॉलोअर्स आहेत पण तोंड उघडल्यावरती माती आहे, अशावरती तुम्हाला मेहनत घ्यायला जास्त आवडते का ज्यांचे सोशल मीडिया फॉलोअर फार नाहीयेत पण बाई काम कडक आहे? तर हा मला वाटतं ट्रेंडच किती विचित्र पडतोय. त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावरचा प्रेझेन्स हाच सर्वात कमाल प्रेझेन्स आहे. पण अशा वेळी सुद्धा मग चित्रपट आपटतात. ह्याचे आपण नुकतीच काही एक्झाम्पल बघितलेली आहे. आणि सानवी नंतर मी प्रेग्नंट राहिले होते पुन्हा, आणि माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू प्रयोगात माझं मिसकॅरेज झालं होतं. पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही, ना त्याचा कधी बाऊ केला. सो मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये थोडं पार्शल बिहेवियर असतंच. स्त्री पुरुष कलाकारांच्या मानधनामध्येही पार्शालिटी असते. माझ्याच रेंज म्हणण्यापेक्षा माझ्याच इतका अनुभव असणाऱ्या पुरुष कलाकाराला माझ्यापेक्षा जास्त मानधन मिळतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात. ही सगळी खंत माझी आजही आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकीश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले बडबड्या व्यक्तिमत्वाला भेटायला, आणि मी आज येतानाच माझ्या कॅमेरा पर्सनला सांगितलं होतं 1.5 तासाचा पॉडकास्ट होईल म्हणजे आपली सुरभी व्हावे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. आपली छोटी कशी आहे? छोटी मस्त. ती आपण आज आपला हा इंटरव्ह्यू म्हणून थोडस तिला खाली पाठवलंय, कारण तिने मला विचारलं आई फक्त तुझ्या एकटीचाच आहे का, माझा नाहीये का, नाहीतर मग मी काय काय आन्सर देऊ त्यांना, असं सगळं तिचं सुरू झालं होतं. ओके, ती आली ना की आपण तिला घेऊया आणि मी टॅगलाईन टाकते, अरे चालू इंटरव्ह्यू मध्ये आली सुरभी व्हायची. बाकी काय बोलतेस? बाकी मस्त मजेत. सध्या शूटिंगला आज नशिबाने सुट्टी होती आणि आपण फोनाफोनी करून लगेच आपला इंटरव्ह्यू होतोय. सध्या स्टार प्रवाहावरती तू ही रे माझा मित्र सुरू आहे. त्याच्यात वल्लरी पाटील नावाचं कॅरेक्टर आहे, निगेटिव्ह आहे, आणि सुरू आहे शूटिंग, घर सगळं. पण एक सांगू, तुझे मी क्लिप्स बघते. ऍक्च्युली सिरियल फार मी बघत नाही, कामामुळे बघायला मिळत नाही, पण मी क्लिप्स बघते मोस्टली सिरियल्सचे, आणि मला निगेटिव्ह पात्र खरंच आवडतात, त्यांचे डोळे बोलतात. तू जेव्हा ऍक्टिंग करतेस ना, मी मगाशी तुला कॉम्प्लिमेंट देणार होती की तू रिअल लाईफ मध्ये वेगळी दिसतेस, ऑन कॅमेरा वेगळी दिसतेस, आणि तू जेव्हा कॅरेक्टर पकडतेस तेव्हा खरंच वेगळी दिसतेस. त्याचं कारण काय आहे? कारण काहीच नाहीये. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे खूप नॅचरली होतं, कारण ऍक्टिंग हे मुळात माझं पॅशन आहे. तर निगेटिव्ह रोल मला ऑफकोर्स पॉझिटिव्ह रोल करायलाही खूप आवडतात, पण डोळ्यांमुळे म्हणा किंवा निगेटिव्ह बरं करत असेल म्हणून म्हणा, सतत निगेटिव्ह कॅरेक्टर्सच वाटायला आली. पण ती करताना सुद्धा त्यांचं वय काय असेल, किंवा त्यांची आर्थिक स्थिती कशी असेल, किंवा ते कुठल्या भागातून, जॉग्राफिकल बॅकग्राऊंड काय असेल, हे सगळं बऱ्यापैकी डोक्यात ठेवून मला स्वतःला त्याच्यावरती काम करायला खूप आवडतं. आणि निगेटिव्ह करायला खूप मजा येते. याचा आता तू म्हणालीस तसं डोळ्यांचा छान वापर करता येतो, आणि घाऱ्या डोळ्यांच्या मुलींना जरा जास्त त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो असं म्हणायला हरकत नाही. आम्ही खऱ्या आयुष्यात निगेटिव्ह नसतो, पण तरी पण ह्यालाच ऍक्टिंग म्हणतात ना, की जे आपण नाही होत ते आपल्याला साकारायला मिळतं आणि मजा येते. आणि
आणि तुझी ऍक्च्युअल थिएटर बॅकग्राऊंड जसं म्हणालीस, तर तुझी सुरुवात कशी झाली आणि तुला असं आवड कशी आली? एकदा असतं ना की एखादं वर्कशॉप अटेंड करतो आणि हे करायचंय, ते कधीपासून झालं? याची सुरुवात ऍक्च्युली खूप लहानपणापासून झाली होती. मला मी ती फुलराणी नावाचं जे नाटक आहे, अजरामर नाटक आहे, त्यातला मी तुला शिकवीन चांगला धडा वगैरे मी गॅदरिंगला परफॉर्म केलं होतं. त्याच्यानंतर मी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा तिथे होते, तर तिथल्या मुलींच्या नकला करणे, तिथल्या टीचर्सच्या नकला करणे, कारण आमचं ते हॉस्टेल लाईफ होतं. आणि तेव्हा सॅटर्डे नाईट म्हणजे काय, तर सुरभीच्या नकला, हे असं तिकडे समीकरण होतं. सो सुरुवात तिथूनच झाली होती. पण दुर्दैवाने माझे वडील लवकर वारले. सो घरच्या काही जबाबदाऱ्या होत्या, मोठी मुलगी या नात्याने. सो मी आधी जॉब करत होते. आत्ता जसं तू माझा इंटरव्ह्यू घेतेस तसंच एकेकाळी मी तेव्हा जे सेलिब्रिटीज होते त्यांचे इंटरव्ह्यू घ्यायचे, कारण मी पत्रकार होते. आणि आधी स्मिता तळवलकरांचं एक ऍक्टिंग वर्कशॉप अटेंड केलं होतं. आणि त्याच्यानंतर जो आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला तो होता प्रशांत दामलेंची ऍक्टिंग इन्स्टिट्यूट जी आहे, टी स्कूल नावाची, पुण्याला सुरुवात झाली होती. तर तिथे मी चीफ कोऑर्डिनेटर म्हणून काम करत होते. आणि तिकडे प्रशांत दादा जेव्हा स्वतः सेशन घ्यायचे किंवा शरद दादा यायचे पोंक्षे, तर मला ते करताना बघताना खूप मजा यायची आणि असं वाटायचं की मला पण करायचंय. आणि तेव्हाही मी नोकरीच करत होते. TV9ला मी अँकरिंग करत होते. आणि अचानक एक दिवस जो किडा असतो ना, जो खूप जास्त वळवळत होता, तर एक एकांकिका स्पर्धा होती आणि एका ग्रुपमध्ये जी मेन आर्टिस्ट होती त्यांची, ती अचानक ताप येऊन, म्हणजे तिच्या आईवडिलांनी सांगितलं की नाही करू शकणार, कारण तिला प्रचंड ताप होता. तर माझा एक तिथे मित्र होता, तर त्याने म्हणाला की तू करशील का ग, 2 दिवसात रेडी व्हायला लागेल. म्हटलं ठीक आहे. खूप संवाद होते. एक 45-50 दीर्घांक का एकांकिका कॉम्पिटिशन होती. 2 दिवसात तयार राहिल्या आणि ती जी एक नशा म्हणतो ना आपण, ती हळूहळू अंगात भिनायला लागली. आणि असं व्हायला लागलं की नाही, मी ट्राय तर करते, समजा 6 महिन्यात माझं काही पुढे घडलं नाही तर आहेच, माझ्याकडे क्वालिफिकेशन आहे, नोकरी केल्याचा एक्सपिरियन्स आहे, सो आपण विल गेट बॅक टू वर्क, असं एक ठरवलं होतं. मग एक दिवस आईला सांगितलं मी की आई, माझ्याकडे 6 महिने आपण आमटी भात जेव इतकं सेव्हिंग आहे, तर मी या क्षेत्रात ट्राय करू का? तर आई मला म्हणाली की हे तर तू पहिल्यांदाही केलं असतं तरी चाललं असतं मला. सो पहिला सपोर्ट तिथून एक मिळाला. आणि मग त्या एकांकिका स्पर्धेमध्ये मला पुरुषोत्तम बेर्डे, अशोक समळे असे दिग्गज लोकांनी, आमची नंबरात नाही आली एकांकिका, पण माझ्या कामाचं कौतुक झालं. आणि तिथे पहिल्यांदा मला एका नाटकासाठी विचारलं गेलं. त्याचे रिहर्सल झाल्या, पण ते नाटक येऊ शकलं नाही. आणि त्याच्यानंतर एक टॅग नावाचा ग्रुप आहे, ठाणे आर्ट गिल्ड, तर तिथे मी त्याची मेंबर होते. आणि लेकुरे उदंड झाली, ज्याच्यात सुमित दादा होता, सुमित राघवन आणि चिन्मयीताई, तर त्या संचातलं कमर्शियल नाटक होतं. आणि तिथल्या एका आर्टिस्टला दुसरं हिंदी नाटक करायला मिळालं होतं, तर तिने मला तिच्या रिप्लेसमेंटसाठी विचारलं. आणि माझं असं सुमित दादा, त्याच्याबरोबर म्हणजे ज्याला बघत बघत आपण मोठे झालोय, की अशा कलाकाराबरोबर आपण स्टेज शेअर करायला मिळणार. तिथेही असंच 1-2 दिवसात रेडी झाले आणि मग त्याचे प्रयोग केले. आणि मग तिथलं काम बघून दुसरं काम, दुसरं बघून तिसरं, असं करत करत आज साधारण 12.5-13 वर्ष झाली की हे, म्हणजे जे एकेकाळी असं साप चाय एवढं जरी मिळालं असतं ना, तरी मला मरेपर्यंत एकदा कॅमेरा फेस करायचा होता. आणि आता मरेपर्यंत हेच करणार, हे कन्फर्म झालंय, म्हणजे बाय गॉड्स ग्रेस. तुला ऐकता ऐकता असं जाणवलं की तुला जी कामं मिळाली ती 1-2 दिवसात म्हणजे बोलतात ना की हिच्यावर विश्वास ठेवू शकतो, हिच्या कामावर विश्वास ठेवू शकतो, अशा जबाबदारीने तुझ्यावरती जबाबदारी दिली होती. येस. छान वाटलं हे ऐकून, कारण हे खूप कमी जणांना मिळतं आणि गॉड ग्रेस आणि टचवूड ते मिळालंय. बाकी हा नंतर तुझी पहिली सिरियल, पहिला कॅमेरा, ह्याची सुरुवात? पहिली सिरियल सह्याद्री वाहिनीवरती केली होती. दास बाबू म्हणून त्याचे डिरेक्टर होते. आणि तेव्हाचे म्हणजे काहीच माहिती नव्हतं. आयुष्यात पहिला कॅमेरा फेस करणार होते त्यावेळेला. आणि एक सजेशन नावाचा प्रकार असतो. सजेशन म्हणजे काय, तर तुमचं फक्त हे दिसत असतं की एखादी साडीचं टोक, ड्रेसचं टोक, पण तुम्ही तिथे उभे असता, तुमच्या काहीतरी टोक कुठलं तरी दिसत असतं. तर त्याचा किस्सा असा होता की एडी आले आणि मला म्हणाले, मॅम आपको सजेशन के लिए बुलाया है. सिरियल मराठीच होती, सगळा क्रू हिंदी होता, सह्याद्री असल्यामुळे. तर म्हटलं सजेशन मी काय देणार, मी तर नवीन आहे, डिरेक्टर चांगलं काम करतायत, हेच माझं सजेशन. आणि त्याच्यानंतर मला जेव्हा सजेशन म्हणजे काय कळलं, मी इतकी असली आणि मी म्हटलं जाऊन त्यांना, मग त्याने असं लुक दिलं की कुठून आली ही बाई, हिचं काय करायचं. तो एक सजेशनचा किस्सा. तर तो अशा पद्धतीने पहिला कॅमेरा फेस केला. आपलेच कपडे, आपली ज्वेलरी, असं सगळं आपलं, पण त्याचं पॅशन होतं ते, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नव्हती. आणि त्याच्यानंतर ETV ज्या वेळेला होतं, जे आता कलर्स मराठी आहे, तर
त्यावेळेला असावा सुंदर स्वप्नांचा बंगला नावाची एक खूप गाजलेली मालिका होती. तर त्याच्यात मला वन डे कॅरेक्टर करत होते मी एका डॉक्टरचं, की काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, देवावरती विश्वास ठेवा, असं म्हणणारं ते कॅरेक्टर होतं. पण तिथल्या काही लोकांना एक कळलं, इव्हन जे आर्टिस्ट होते त्याच्यातले, ते पण म्हणाले की तू वन डे कॅरेक्टरसाठी नाहीयेस ग, चांगली कॅरेक्टर करत जा, तू चांगलं करतेयस तू, असं तसं. तर त्यांनी पण खूप आत्मविश्वास दिला. आणि त्यावेळेला मग ते काम बघून दुसऱ्या सिरियलसाठी मग वन डे वरून एक 4-5 दिवसांचं एक ट्रॅकवर आली. आणि आता असं करत करत मुख्य प्रवाहात हळूहळू हळूहळू येऊ लागलंय. तर त्याच्यामुळे छान वाटतं असं, कामातून कामं मिळत गेली. कारण अनेक लोक एका संधीसाठी वाट बघत असतात आणि ती संधी मला सातत्याने 13 वर्ष मिळते. सो त्याच्यासाठी मी देवाचे प्रचंड आभारी आहे. खरंच यार, खूप स्ट्रगल केलंय. कारण आताची सुद्धा पिढी म्हणशील ना, आता आपण एकत्र काम केलं, तुला माहितीच. मी खूप जण असं बघितलंय, वन डे साठी सुद्धा ते रडत असतात. ऍटलीस्ट आम्हाला पुढे जाऊन फ्युचर मध्ये जाऊन कुठेतरी एक ट्रॅक मिळेल 10 दिवसाचा 12 दिवसाचा, लोक ओळखायला लागतील. आणि त्यातून तू आता इतकी उभी राहिलीस आणि छान घर झालंय तुमचं. खरंच ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. सो आता हा अख्खा तुझा प्रवास झाला आणि ह्या प्रवासामध्ये तुला कुठे असं जाणवलं का की लोक तुला धुटकारतायत किंवा असं बोलतात की अरे काय इसको तो मिलाय, किंवा तुझा तो चेहरा आहे म्हणून तुला काम मिळतंय, पण हे नाही बघत की चेहरा आहे पण माझ्याकडे टॅलेंट पण आहे, ह्या गोष्टी पण होतात. सो ह्या गोष्टी आणि पॉलिटिक्स ह्यामधून तू कसं काय सावरलं स्वतःला? श्रावणी, लकीली ना मला माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं भेटली आणि माझा या गोष्टीवरती ठाम विश्वास आहे की तुम्ही माणूस म्हणून जर चांगले असाल तर जगदुनिया, जे म्हणतो ना आपण युनिव्हर्स तुम्हाला हेल्प करतं, त्याचा मला नितांत अनुभव आलाय. कारण पहिल्यांदा मला असं वाटायचं की सुरुवातच अशी झाली की ही दिसायला छान आहे, पण त्यावेळेला मी त्या काळातल्या ज्या अगदी म्हणजे अजूनही लुकडी सुकडी असणारीच आपल्याला हिरोईन लागते आणि ती आधी ड्रेस घालते, मग लग्न झाल्यावर साडी नेसते वगैरे वगैरे, हा जो ट्रेंड आहे तो लोकांचं म्हणणं इतकी छान दिसतेस तर हो ना जरा बारीक. तर त्याच्यावर माझं उत्तर असायचं की गुबगुबीत मुली पण छान असतात की, आणि ते चांगली ऍक्टिंग करूच शकतात. त्यावेळेला तो ट्रेंड नव्हता. नंतर म्हणजे काही मालिका आल्या ज्याच्यात जाड्या मुलींनाच हिरोईन बनवलं गेलं, तर माझं असं की मग तेव्हा माझ्या वेळेला का नाही तो ट्रेंड सुरू झाला. बट जोक्स अपार्ट, पण मला खूप चांगली माणसं आयुष्यात मिळत गेली. चिन्मय मांडलेकर जो खूप मोठा कलाकार आहे, तर त्याच्यासमोर मी एकदा बोलले होते की मला ना एक आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं. तोपर्यंत मी निगेटिव्ह फार काही केलं नव्हतं. तर त्यांनी मला सांगितलं तुझे डोळे किंवा चेहरा अजिबात निगेटिव्ह नाहीये, तू कामावरती तारून नेशील निगेटिव्ह रोल, पण स्वतःच्यात जे आहे ना की माझे डोळे घारे आहेत म्हणून मी निगेटिव्ह करणार, हे काढून टाक. तू पॉझिटिव्ह पण तितकंच चांगलं करतेस जितकं तू निगेटिव्ह पण चांगलंच करशील. हा विश्वास मला त्यांनी दिला. किंवा प्रशांत दादा दामले, ज्यांनी मला सुरुवात करायची मी करू का हे इथपासून, अतिशय पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे माझ्यासाठी. तर त्यांना मग मी हळूहळू त्यांचं सगळं काम बघत होते की वेळेवर जाणं, वेळेत तयार होणं. आपण एखाद्याला आपला वेळ देतो तर ते वेळ इज इक्वल टू, म्हणजे टाइम इज इक्वल टू मनी असं आपण म्हणतो. तर ही सगळी मूल्य मला त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे बघून शिकता आली. किंवा सुमित दादा, मी मगाशी म्हटलं तसं, रोहिणीताई हट्टंगडींबरोबर सुरुवातीच्याच काळात मला एक कमाल नाटक आणि मी 2 सिरियल, सो आम्ही 3 प्रोजेक्ट एकत्र केलेत. सो 10वीच्या मुलाला अचानक युनिव्हर्सिटीत गेल्यावर कसा फील येईल, मला रोहिणीताईंनी स्टेजवर कसं वावरायचं ह्याचे खूप टिप्स दिल्यात. सो याचं कारण मुळात मी कशी भांडकुदळी व्यक्तिमत्व नाहीये माझं. मी अग्रेसिव्ह आहे की मला ज्या गोष्टी पटत नाहीत ते मी बोलून मोकळे होते, कारण मला त्या मनात फार काळ ठेवता येत नाहीत. पण त्याच्यामुळे ना मला माणसं खूप चांगली मिळत गेली आणि त्याच्यामुळे पॉलिटिक्स वगैरे तर आजकाल खूप सगळीकडेच चालतं, त्याच्यावर आपण हळूहळू बोलूया. पण सुरुवातीच्या काळात मला खरंच असं कधी काही फार जाणवलं नाही. हा, लोकांचं असं एक होतं की अरे हिला तर बॅक टू बॅक कामं मिळतात. सो एका आर्टिस्टनेच मला म्हणलं तुला काय बाई बॅक टू बॅक कामं मिळतात. मी म्हटलं अरे पण मग ह्याच्यात तुम्ही वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे? मी कुठल्याही घाण पद्धतीने कुठलीच कामं मिळवलेली नाहीयेत किंवा वाईट मार्ग अवलंबून कुठलीच कामं मिळवली नाहीत आणि इथून पुढे मिळवणारही नाही. फक्त माझ्या कामावरती प्रचंड श्रद्धा आहे. आणि याचंच कारण माझी बेबी 3 महिन्यांची झाल्यावर, ज्या दिवशी ती 3 महिन्यांची झाली त्या दिवशी मी सेटवर होते. कारण माझं डोक्यात होतं की हे माझं पॅशन आहे ना, तर एका छान ऍडिशनमुळे माझ्या फॅमिलीत मी एक आई झाले, त्याच्यामुळे मी माझं पॅशन चेंज का करू, उलट अजून पॅशन वाढलं, कारण तिच्या भविष्यासाठी मला आता अजून जास्त काम करायचंय. सो त्यावेळेला एक अशी वेळ होती की तिला घरी ठेवून मी 8-8, 10-10 दिवसांचे नाटकाचे दौरे केलेत.
सिरियलचं शूट केलंय, त्याच दरम्यान दुसरी मिळाली म्हणून दुसरंही केलंय, आणि ह्यातही मी सगळं करून तिलाही वेळ देणं होते. अर्थात याचं क्रेडिट माझ्या नवऱ्याला पण जातं, कारण त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं माझ्यासाठी. सो माझं म्हणणं काय आहे की आपण जर चांगले असू ना तर लोक चांगल्या पद्धतीने तुम्हाला उभं करण्यासाठी आसपास हजर असतात. अर्थात काही काही सगळ्याच अडीतले आंबे छान गोड गोड नसतात, काही नासके आंबे असतात, पण त्या नासक्याला वेळीच बाजूला काढून फेकून द्यायचं कसं बाई आपल्यात आहे. त्याच्यामुळे तो सामना फार करावा नाही लागला. थोडं पार्शल बिहेवियर असतं माझ्या बाबतीत, की बाकीच्यांना जेवढी प्रसिद्धी मिळते कदाचित त्या बाबतीत मी मागे, किंवा सेल्फ मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्यात मी अजूनही कमी पडते. पण ठीक आहे, मला माझं कामाच्या बाबतीत कोणी म्हणत नाही की अरे ही आर्टिस्ट बरी नाही असं म्हटलेलं मला नाही चालणार आहे. सो मी तेवढी माझ्या कामावर श्रद्धा बाळगून चालली, वाटचाल पुढे सुरू आहे. आता जसं तू म्हणालीस की लहान छोटी आपली 3 महिन्याची होती तेव्हापासून तू सुरुवात केलीस, पण हेच मला मगाशी विचारायचं होतं की तू हे सगळं मॅनेज कसं केलंस. आणि एक असतं ना आपला एक मी टाईम आणि एक मोमेंट असतो की तिथे आपल्याला आपल्या घरच्यांना द्यावी लागते प्रायोरिटी, आणि काम असं म्हणतं नाही कामाला तू प्रायोरिटी दे. मग तेव्हा तुझे काय जम्बलिंग होते? कामाच्या प्रायोरिटी बद्दलचा मी 1-2 किस्से सांगेन तुला. मुळात ह्या सुरुवातच याच्यापासून करते की जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा मला अनेक लोकांनी घाबरवलं होतं की आता काय 5 वर्षांची गॅप. मी म्हटलं 5 वर्ष, मी 5 महिने सुद्धा मला गप्प बसायचं नाहीये, कारण अगेन मी वेडी झाले असते, घरात बसले असते नुसती, तर कारण सवय नाहीये. बरोबर. कारण ज्या दिवशी मी ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर दिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी काम करते. मग आधी जॉब करत होते, नंतर ह्या क्षेत्रात आले. आणि मी प्रेग्नंट होते तेव्हाच माझं आणि माझ्या नवऱ्याचं असं डिस्कशन झालं होतं की मी काम कंटिन्यू करणार, मी नाही एवढा मोठा ब्रेक घेणार, बट ऍट द सेम टाइम बाळाकडे पण तितकंच लक्ष देणार. तर त्याचं असं म्हणणं होतं की माझ्या क्षेत्रात, ही इज इन टू कॉर्पोरेट फील्ड, तर त्याच्या क्षेत्रामध्ये आहे वर्क फ्रॉम होमची फॅसिलिटी, माझ्या क्षेत्रात नाही, मी घरी बसून काहीच करू शकत नाही, फक्त युट्यूब चॅनल जर का असेल चालवू शकत असेल तर ते करू शकते. तर तो म्हणाला की एक काम करूया, मी घरी थांबतो, कारण आमचं दोघांचं असं होतं की दोघांपैकी एक कोणीतरी बाळाजवळ असलंच पाहिजे. आणि 24 तास मला माझी मदतनीस, माझी मैत्रिणी अदिती, मी तिला मैत्रीणच म्हणते कारण ती माझ्या मुलीकडे इतकं सुंदर बघते की मला फार काळजी नसते कामावर जेव्हा मी असते त्यावेळेला. सो ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरच्यांचा पाठिंबा. सासू सासरे, माझी आई, माझा नवरा, माझी मुलगी, इव्हन त्या छोट्याशा बाळाने पण तितकंच समजून घेतलं की आपली आई काम करते ना तर तिला नाही त्रास द्यायचा किंवा काय. आणि आता तर ते खूपच कमाल समजूतदार आहे. सो तिच्यामुळे ते सगळं शक्य झालं. आणि दुसरी गोष्ट, कामाला प्राधान्य म्हणजे एकदा तिच्या अंगात 103 ताप होता आणि मला शूटला बोलावलं. त्यावेळेला एक आई म्हणून मी स्वतःला इतकं कोसलं की सध्या आता माझ्या बाळाला माझी इतकी गरज आहे तरी पण कुणीच नाहीये. आणि मग शेजारी असतील की माझ्या सासूबाई आल्या होत्या, मग त्यावेळेची जी एक वेगळी मदतनीस होती, ते असं सगळ्यांनी मिळून दिवसभर तिला सांभाळलं. सो त्यावेळेला तिला 103 ताप होता. आणि मग त्यावेळेला पहिल्यांदा मला असं वाटलं होतं की एक आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते का. पण तेव्हाही माझ्या नवऱ्याने हेच समजावून सांगितलं की समजा मी लांब असतो कॉन्फरन्ससाठी आणि तू घरी असतेस तर तू काय केलं असतंस, तेच मीही केलं. सो तो एक किस्सा. आणि सान्वी नंतर मी प्रेग्नंट राहिले होते पुन्हा, आणि माझा नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि त्या चालू प्रयोगात माझं मिसकॅरेज झालं होतं. पण त्याही वेळेला मी कुठेही थांबले नाही, ना त्याचा कधी बाऊ केला. आणि माझं असं म्हणणं होतं की नाही, जे व्हायचं ते घडून गेलंय, प्रयोग थांबवून काय मतलब आहे. आणि तेव्हाही माझ्या नाटकातल्या सगळ्या सहकलाकारांनी मला खूप कमाल सपोर्ट केला. सागरा प्राण तळमळला नावाचं नाटक होतं, त्यामध्ये संध्या म्हात्रे, अंगद म्हस्कर ही सगळी मंडळी होती. आणि जेव्हा त्यांना कळलं तेव्हा सगळ्यांनी इतका म्हणजे इमोशनल मोमेंट होता तो सगळ्यांसाठीच. आणि मग पुन्हा मी डॉक्टरकडे जाऊन परत नेक्स्ट डे मी शूटलाच होते. सो माझ्यासाठी हे किती पॅशनेट मी आहे हे सांगण्यासाठी फक्त एवढं सांगितलं, कारण वर्क इज वर्शिप जे नुसतं म्हणतात पण मी त्याला खरं मानते. कारण अगेन खूप लोक एका संधीसाठी तरसतायत ग, आणि त्याच्यात सुद्धा मला सातत्याने काम करायला मिळतं. ही म्हणजे सरस्वतीची कृपा आहे आणि त्या कृपेचा माझ्याकडून कुठल्याही प्रकारे अवमान होऊ नये एवढीच माझी इच्छा असते. सो माझ्यासाठी काम हे खूप महत्वाचं आहे.
आणि सानवीला म्हणशील तर पूर्वी असं होतं की मी महिन्यातले 5 दिवस काम करेन. जेव्हा ती अगदी छोटी होती, म्हणजे ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं त्यावेळेला, तर त्यावेळेला मी असं ठरवलं होतं की महिन्यातले 5 दिवस काम करेन. मग ते 5 वरून 10 वर आले आणि आता 15-15 असं सध्या बॅलन्स करते की 15 दिवस शूट, 15 दिवस घरी. सो तिला पण फक्त तिचं म्हणणं काय असतं, तुम्ही मला आधी सांगा की मी उद्या शूटला जाते, मग तिला काही प्रॉब्लेम नसतो. असं लहान मुलांना जे फसवून सांग आई गेली डॉक्टरकडे, असं मी आजपर्यंत तिला कधीच सांगितलं नाही. ती अगदी बाळ होती 3 महिन्यांची तेव्हा पण मी तिला हेच सांगायचंय की हे आईचं काम आहे, आईला बाहेर जावं लागणार, सो तू प्लीज सपोर्ट कर, असं मी तिला रोज म्हणायचंय. आणि त्याचं कदाचित फलित म्हणून हे आता मला बघायला मिळतंय की ती आईला आई आज शूटिंग आहे तुझं, जा मग मग पॅकअप झाल्यावर येशील तू वगैरे, असं तिचं सुरू. आता तिला त्या टर्म्स कळायला लागलात. मग आल्यावर विचारते उद्या आहे शूट, कितीच आहे कॉल टाइम. सो तिने पण इतकं समजून घेतलंय, त्याच्यामुळे खूप सोपं जात आहे. मला ऍक्च्युली हे माहितीये, आम्ही एकत्र काम करत होतो तेव्हा ती बोलली होती की तिला फक्त सांगावं लागतं. म्हटलं की हे असं कसं, लहान मुलांना काय सांगायचं, त्यांना काय करणार आहे. पण मी स्वतः बघितलंय तिला असं. ताई बोलवती ऐका माझं एक आलंय, मला बोलवलंय, मी जाते, तू बसा इथे ताईसोबत. म्हणजे बापरे, हे खूप माझं अगं जे पूर्वीपासून जे गर्भसंस्कार आपण म्हणतो ना, तर हा त्याचाच एक भाग आहे की मी ती पोटात असल्यापासून मी तिला सांगितलं होतं की ऍक्टिंग करणं हे आईचं पॅशन आहे, आई हे करणारच आहे, तू प्लीज सपोर्ट कर. तू तेव्हा तर मुलगा मुलगी काही माहितीच नव्हतं, तर तेव्हा पोटावर हात ठेवून म्हणायचे, मग तिच्या इथे हात ठेवून म्हणायचे की हे आईचं पॅशन आहे, आईला हे करायचंय, आईला तुझ्यासाठी हे सगळं करायचंय. आणि हे करत मला वाटतं ब्रेन त्यानुसार सिग्नल देतो, डेव्हलप होतो. तर त्याच्यामध्ये ती पण समजून घेते. सो जितकं माझ्या घरच्यांचं क्रेडिट आहे तितकं त्याच्याहून जास्त सानवीचं आहे की ती कधीही अशी आजपर्यंत एकदाही ती रडली नाहीये मी निघताना, शूटला निघताना. सो त्याच्यामुळे थोडंसं इतर आयांपेक्षा मला थोडं सोपं जात आहे. पण हे खरंच छान आहे. आता पण आम्ही बघितलं होतं तिला गेली. पण हे खरंच गर्भसंस्कार आणि आता हे सगळ्या गोष्टी तर मला माहिती नाहीयेत, पण मी ऐकून आहे. त्यातली एक अजून एक ऍड झालेली गोष्ट म्हणजे ही. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फॅमिली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण कधी असं वाटलं का आपण कमी पडतोय किंवा आपल्याकडून काहीतरी राहतंय? कधी कधी वाटतं, जेव्हा तिचे काही महत्वाचे दिवस असतात, शाळा सुरू झाल्यावर स्पेशली, तेव्हा मी शूटच करत होते. इनफॅक्ट ती पहिल्यांदा चालायला लागली तेव्हाही मी शूट करत होते. आणि माझ्या मिस्टरांनी त्याचा व्हिडिओ करून ठेवला होता की, आणि त्यांनी इतक्या आनंदाने फोन केला की आई सानवी चालायला लागली. आणि त्यावेळेला मी 36 गुढी जोडी नावाच्या मालिकेचं शूट करत होते. आणि तेव्हा मला ना तिथे पहिल्यांदा असं वाटलं की तिचे हे इतके कमाल मोमेंट्स आहेत, ते कदाचित मी मिस करते किंवा आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते असं वाटत असतानाच मला माझ्या नवऱ्याचा इतका सपोर्ट आहे इमोशनली सुद्धा की तो मला ते फील नाही करून देत. की काही बायकांना की तू आधी घरचं बघ आणि मग बाहेरचं बघ असं असतं ना, तर घरचं तर मी डेफिनेटली करते. आजही लोकांना असं वाटतं की एकंदरीतच ना माझं लुक बघून लोकांना असं वाटतं की मी पाणी आणणार आहे वगैरे एवढं माझ्याकडे सगळे असतील, पण असं काही नाही. घरचं जेवण वगैरे बनवून मी शूटला जाते. आणि म्हणजे इव्हन सेटवर पण जेव्हा सगळ्यांना कळलं, पहिल्यांदा जेव्हा टिफिन शेअर करत होतो, तुझ्या कुकना सांग हा छान झाली भाजी. म्हटलं ओके छान झाली भाजी. काय केलं मीच आहे म्हटलं कुक आमच्या घरातली. सो काय बोलते, असं असतं तसं असतं. म्हटलं हो. आणि आता मी तर घरच्या होमकुक फूडची अडिक्ट झाले, त्याच्यामुळे पण हा भाग वेगळा. पण तेव्हा असं वाटतं, आणि ते जे म्हणालीस ना की आई म्हणून कुठेतरी कमी वाटतं, ते हलकं गिल्ट असतं कायम मनात. पण म्हणून तिला किमान माझ्याचं जेवण तरी मिळावं म्हणून जेवण आमच्याकडे मीच बनवते. की आई ज्या प्रेमाने करते ना, की त्याच्यातलं जे प्रेम असतं किंवा काय, की माझी मुलगी मला मिस करते पण माझ्या हातचं खाणं तर मिस नको करायला, ह्या एकमेव भावनेने म्हणा, किंवा की घरच्यांनाच ओव्हरऑल, की ते सगळं इतकं कमाल माझ्यासाठी त्यांचं रुटीन मॅनेज करतात, ऍडजस्ट करतात. तर माझ्याकडून तेवढी कमी नको राहिला असं एक वाटत असतं. पण सगळ्या आयांचं असतं जे आता जेव्हा किंवा तू आई होशील ना, तेव्हा तुला पण असं की अरे मी माझ्या बाळाला टाकून इंटरव्ह्यू घ्यायला जाणार, किंवा तेव्हा खूप मोठी कोणीतरी पत्रकार असशील तू. पण ते एक मला वाटतं ना, ते एक नैसर्गिक इनबिल्ट ऍप असतं आपल्या स्त्रियांमध्ये, की आई झाल्यावर हलकं जरी तिला बाळाला काही झालं आणि आपण तिथे आसपास नसलो की आपल्याला बापरे आपण काहीतरी मोठं मिस केलंय की काय, हे येतं. पण ते बाळ किंवा फॅमिली करेक्ट सपोर्टिव्ह असेल ना, तर ते गिल्ट फार काळ टिकत नाही, जे बाकी लोकांचा टिकतो. ते आपण बोलतो ना की एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, तसं स्त्रीच्या मागे पण 100% पुरुषाचा हात असतो. आणि तिकडे कुठे मॅनेजमेंट झालं की
बाकी सगळं मॅनेजमेंट बरोबर. अगदीच अगदीच. आता हा तर अख्खा तुझा प्रवासच झाला, पण आता नवीन सिरियल करते किंवा कामं येतच राहतात आणि आपण असे भेटतच राहतो. पण आता सध्या तू नव्हतीस स्टारच्या इव्हेंटला आणि माझं झालं की अरे का नाहीये, कारण तीच गोष्टीचं तेव्हा आपण भेटतो एकमेकांना आणि माझ्या माइंडमध्ये असतं ना की अच्छा आपण आज इकडे जातोय त्यांनी तिकडे भेटतो. माझं झालं की विचारूया, म्हटलं राहिलंच विचारायचं, तर मी हा निमित्ताने विचारते की का नव्हतीस तू तिकडे. जो आता महासंगम वटसावित्रीचा वटपौर्णिमेचा हे झाला, तर ऑनेस्टली ह्याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाहीये, कारण सगळ्या शोचे निगेटिव्ह कॅरेक्टर्स तिथे होते पण मी नव्हते, कारण मला सांगितलंच गेलं नाही ना प्रोडक्शन कडून ना चॅनल कडून. त्याच्या मागे त्यांची काही कॅल्क्युलेशन्स असतील मला नाही माहिती, पण तुझ्याच सारख्या अजून 1-2 मैत्रिणींचे पण मेसेजेस आले की का ग काय काय झालं होतं, म्हणजे तू ओके आहेस ना, तू का नव्हतीस असं. तर माझं असं होतं की मी तर अवेलेबल होते, म्हणजे त्या दिवशी माझं काही नव्हतं, पण तो त्यांचा डिसिजन होता, सो त्यांनी नाही बोलवलं. पण मी याच्याकडे खूप पॉझिटिव्हली सुद्धा बघते की ते सलग 4 दिवस मला माझ्या लेकी बरोबर आनंदात घालवायला मिळाले. सो मला असं झालं की एकदा वाईट वाटलं की सगळ्या निगेटिव्ह कॅरेक्टर्स करणारे आहेत, फक्त मी का नाहीये. पण लगेचच असं मला सांगवी दिसली माझी आणि मला असं झालं की ठीक आहे ना, मला हिच्याबरोबर 4 दिवस मिळाले, जे फार कमी सलग 4 दिवस मिळतात शूटच्यामुळे. डेली सोपमध्ये एवढे सलग सुट्ट्या नसतात. सो मी त्याच्याकडे पॉझिटिव्हलीच बघितलं. सो ठीक आहे, मे बी मोठा नंतर काहीतरी एक मेगा महासंगम त्याच्यात मला बोलवतील. पण हे सगळं ठीक आहे, आपण असं म्हणतो की हे येतं जातं, या सगळ्या गोष्टी होतात. पण जेव्हा कॅरेक्टर चूज करायची वेळ येते आणि चॅनलकडून फोन येतो की मला हे कॅरेक्टर हवंय आणि आता तुला ह्याची ऑडिशन द्यायची, मग तू त्या गोष्टी कशा अडॅप्ट करतेस, त्यांना हव्यात त्या, आणि तू ऑडिशन कशी देतेस? बिकॉज एक नेगेटिव्ह कॅरेक्टर म्हटलं की त्यांचं असं असतं प्लेन नकोय, चढ उतार हवे, डोळ्यांनी बोलणं हवंय, इशारे, मोस्टली इशाऱ्यामध्ये जातं सगळं. मग त्या गोष्टी तू कशा देतेस त्यांना? निगेटिव्ह कॅरेक्टर्सच्या बाबतीत आतापर्यंत जेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा निगेटिव्ह कॅरेक्टर आहे हे मला समोरची व्यक्ती सांगते की हे कॅरेक्टर निगेटिव्ह आहे, त्याचा एज ग्रुप हा आहे, आणि मग मी विचारते त्यांना की काय पर्टिक्युलर कॉस्ट्युम मध्ये हवेत का. आता जनरली आपण मराठीसाठी साड्या वगैरेच असतो. एकच अशी सिरियल ज्याच्यात मी निगेटिव्ह होते आणि मी वेस्टर्न आउटफिटमध्ये होते, ती म्हणजे राणी मी होणार, जी आपण एकत्र करत होतो ती. तर त्याच्या व्यतिरिक्त स्क्रिप्ट वाचल्यावर साधारण एक अंदाज येतो आणि जे ब्रीफ असतं ते समोरची व्यक्ती आपल्याला देत असते. आणि मग जेव्हा कळतं, मला ह्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी मला आधी सांगितलं होतं की हे कॉमेडी कॅरेक्टर आहे, आधी ते कॉमेडी कॅरेक्टर असणार होता. सो मी ऑडिशन तशी दिली होती आणि मग सांगितलं गेलं की सेटवर गेल्यावर कळलं मला की मी निगेटिव्ह असणार आहे. त्यामुळे आधी फुल कॉमेडी झोनचं ते कॅरेक्टर असणार होतं आणि नंतर निगेटिव्ह आहे म्हटल्यानंतर पण ठीक आहे, म्हणजे फक्त ट्रान्झिशन दाखवण्यासाठी आधी कॉमेडी असलेली बाई अचानक ह्या करून का बघेल, त्याला काहीतरी देयर शुड बी सम लॉजिक टू इट. मग अशा वेळेला डिरेक्टर्स हेल्प करतात किंवा आजूबाजूचे क्रिएटिव्ह असतात, कारण त्यांच्या मीटिंग्स होत असतात चॅनल बरोबर. सो चॅनलला एक्झॅक्टली काय अपेक्षित आहे, कुठल्या आर्टिस्ट कडून काय अपेक्षा आहेत हे त्यांना कळत असतं. सो ते सांगतात आणि आपण प्रोफेशनल जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला ह्याचेच तर पैसे घेतो आपण, सो आपल्याला ते करणं क्रमप्राप्त असतं. त्याच्यामुळे निगेटिव्ह करताना मात्र मी माझ्या डोळ्यांचा जास्तीत जास्त वापर कसा करू शकते हे माझ्या बॅक ऑफ द माइंड सुरू असतं. आणि जेव्हा स्क्रिप्ट हातात येते तेव्हा कुठल्या शब्दावरती कुठला जोर दिला पाहिजे का, मग कुठलं एखादं मी पालुपद ज्याला आपण तकिया कलाम म्हणतो ते करू शकते का. फॉर एक्झाम्पल स्वामिनीमध्ये ते त्या काळातलं पेशवेकालीन वाक्य होतं, कॅरेक्टर होतं. तर त्यामुळे ते बाई 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 ते नंतर इतकं गाजलं की मला बाहेर गेल्यावर सुद्धा मी भाजी घेत असताना सुद्धा लोक म्हणायचे ते बाई बाई करून दाखवणं वगैरे असं. जे आता दॅट इज दॅट हे अचानक भयानक सुचलेलं आहे. ते एकदा असंच लिहून आलं होतं की दॅट इज दॅट, आणि ते लिखाणातून एकदा आलं, पण त्याचं नंतर मग डिरेक्टर आणि मी आम्ही असं त्यामुळे एकत्रितपणे असं हे केलं होतं की मग दॅट इज दॅटच आपण कायम वापरू शकतो का. तर मध्यंतरी मला परवाचाच किस्सा आहे की माझ्याबरोबर फोटो होता एका ना, तर त्यामुळे ओ दॅट इज दॅट एका एक्झिबिशन मध्ये गेले होते. सो मला तेव्हा कळलं की तो लोकांपर्यंत त्याचा किती इम्पॅक्ट पडतो. सो मला असं वाटतं की निगेटिव्ह कॅरेक्टर करताना एखादा असा एक शब्द मिळाला ना तर ते करायला अजून मजा येते. मग ते वेगवेगळ्या प्रकारे ते दॅट इज दॅट वापरता येतं. सो तो एक तकिया कलाम छान, आणि बाकी ते एक्सप्रेशन वरती डायलॉग्स वरती मारून न्यावंच लागतं. सो ऑडिशनची म्हणण्यापेक्षा कॅरेक्टरची अशी तयारी
मी माझ्या पद्धतीने करत असते. कारण ह्या गोष्टी महत्वाच्या झाल्यात आता. नवीन मुलं येतात, मग त्यांचं असं होतं की ऑडिशन्स कोणाला द्यायच्या, आम्ही कोणाशी कन्व्हर्सेशन करायचं, ती देताना कशी द्यायची. करेक्ट. त्यांना इतकं कन्फ्युजन असतं ना की काहीच करत नाहीत आणि मग ते कन्फ्युजन मध्येच राहतात. मग ह्या गोष्टीने त्यांना पण फायदा होतो, अच्छा हे असं करायचं असतं का. ऑडिशन्सचं म्हटलं तर ऑडिशन्स तुला कुठून येतात, लाईक कॉल्स येतात की तू अप्लाय करतेस आणि स्टार्ट म्हणजे पहिल्या काळी नशिबाने मी मगाशी म्हटलं तसं कामातून कामं मिळत गेली. सो ज्यांनी माझं काम बघितलं होतं, मग ते कदाचित सेटवरची काही माणसं असतात किंवा आता गेले अनेक वर्ष असं आहे की प्रोडक्शन हाऊसचे जे क्रिएटिव्ह असतात त्यांच्याकडून माझं नाव सजेस्ट होतं. मग मला ऑडिशनसाठी विचारतात, मग मी ते जे काय स्क्रिप्ट पाठवतात शक्यतो वन टेकच करण्याचा प्रयत्न करते. नवीन मुलं आहेत त्यांना मी सांगेन की असं म्हणून तिथे कट करून जिथे थांबलोय तिथून परत सुरू नाही करायचं, मग पहिल्यापासून सुरू करायचं. कारण ते एका फ्लो मध्ये येणं गरजेचं आहे. तो फ्लो तुटला की तुम्ही कॅरेक्टर म्हणून पण तुटता तिथे आणि मग परत त्याच्यात जाण्यासाठी थोडा वेळ लागतो, मग ते कोणीही असो. तर त्याच्यामुळे तो शक्यतो वन टेक मध्येच करावं. पाठांतर चोख करावं. जर नवीन मुलांना काही सांगायचं असेल तर मराठी वाचन खूप गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी. कारण तुम्हाला प्रतिशब्द ऑल्टरनेटिव्ह काहीतरी त्याला देणं हे पण तितकंच गरजेचं असतं एक कलाकार म्हणून. आता आपण आसपास बघतो ज्यांचं मराठी फार काही चांगलं नसतं आणि ही आता सध्या सगळीकडेच बोंब आहे की भाषेवरती लक्ष देत नाहीत किंवा त्यातही भाषा असंच बोललं जातं कारण षटकोनातलं आहे, शामृगातलं नाहीये. सो ह्या गोष्टी जर का आपण बेसिक तयारीच याची केली आपण की रोजचा एक पेपर वाचणे. आता माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून सवय लावली होती जी आत्ता माझं बाळ झाल्यावर तुटली, पण मी भयंकर वाचन करते वेड्यासारखं. मी पुस्तकं खाते. मी म्हणजे लॉकडाऊन मध्ये मी 800 पानांची महाकादंबरी मी एवढ्याशा फोनच्या स्क्रीनवरती वाचली. तर सांगायचा मुद्दा हा की जर तुम्हाला या फील्डमध्ये यायचं असेल तर तुमचं वाचन उत्तम पाहिजे. तुमची वोकॅब्युलरी ज्याला म्हणतो शब्द संपत्ती आपली खूप पाहिजे आणि स्वतःवरती एक मूळ विश्वास पाहिजे की आपल्याला हे येऊ शकतं. फक्त छान दिसतो किंवा फक्त फेम मिळतं, 4 लोक ओळखतात म्हणून या फील्डमध्ये अजिबात येऊ नका. इथे 12-13 तासांच्या शिफ्ट असतात, हे कुणीही सांगत नाही, हे कुणालाही माहीत. सॉरी मी तुला तोडते. 12 आणि फेम वरून मला पटकन सुचलं, नंतर आपलं ते बोलण्यात राहील. सध्या असं सुरू आहे ना की ऑडिशन सिलेक्शन्स किंवा आर्टिस्ट सिलेक्शन्स इंस्टाग्राम फॉलोअर्सनी होतं आणि त्यांचं असं होतं की नाही इन्स्टा आता ह्याचे इतके मिलियन्स मध्ये किंवा केज मध्ये, आपण आता केज मध्ये आहेत. सो त्यांना आम्ही सिलेक्ट करतो आणि त्यांचे 3000, 4000, 1000 जे नाही वापरत फार आर्टिस्ट म्हणून ते थिएटरमध्ये काम करतात किंवा वेब सिरीज मध्ये करत असेल, 1 डे 2 डे करत असेल, ते जास्त इन्स्टाकडे नाही लक्ष देत. करेक्ट. मग त्यांना मग द्यावा लागतो. मग त्यांना करायचं इच्छा नसली तरी तिकडे रील करण्यासाठी तो ठेवावं लागतो. त्या बाबतीत तुला काय बोलायचं किंवा तुला तो एक्सपिरियन्स आलाय की सॉरी आम्ही इंस्टाग्राम फॉलोअर्स वाले बघतोय? येस, मला मध्यंतरी असा एक कॉल आला होता की ह्या हिंदी शो होता तो आणि मला म्हणाला की आपकी ऍक्टिंग तो ऑडिशन तो बहुत अच्छा गया है, सगळं आपके फॉलोअर्स कम क्यों है? म्हटलं मग मी काय करू, जीव देऊ, फील्ड सोडू, काय करू? म्हटलं जेव्हा सोशल मीडिया प्रकारही नव्हता, फक्त ऑर्कुट काहीतरी त्यावेळेला होतं, तेव्हापासून मी काम करते. भले काम छोटं मोठं असेल पण तेव्हापासून करते. पण सॅडली बट ट्रू मला नुकतंच एका ज्यांचं म्हणणं आपण गृहीत धरू शकतो अशाच व्यक्तीने उत्तर दिलंय की सॅड पण ही रियालिटी आहे की आजकाल सोशल मीडियाचा आम्ही बघतो, सगळं सोशल मीडियाची प्रोफाईल आम्ही बघतो. तर मग असं झालं की मग काय, म्हणजे ज्यांना सोशल मीडियाचे कमाल फॉलोअर्स आहेत पण तोंड उघडल्यावरती माती आहे, अशावरती तुम्हाला मेहनत घ्यायला जास्त आवडते का ज्यांचे सोशल मीडिया फॉलोअर फार नाहीयेत पण भाई काम कडक आहे? तर हा मला वाटतं ट्रेंडच किती विचित्र पडतोय. त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावरचा प्रेझेन्स हाच सर्वात कमाल प्रेझेन्स आहे. पण अशा वेळी सुद्धा मग चित्रपट आपटतात. ह्याचे आपण नुकतीच काही एक्झाम्पल बघितलेली आहेत. येस, मी आता कोणाची नावं घेणार नाही पण ते सगळ्यांना कळलं असेलच मी कोणाबद्दल बोलते. माझा त्या व्यक्तीबद्दल मुळीच राग नाहीये पण मला ह्या ट्रेंड बद्दल थोडा राग आहे. मी मध्यंतरी स्टोरी पण अशी टाकली होती जे धड ज्युनियर कॅटेगरीत नाहीये ना धड ते सिनियर कॅटेगरीमध्ये आहेत. अशा मधल्या फळीच्या कलाकारांनी काय करायचं, कुठे जायचं, ज्यांना मला स्वतःला छोटे चिंटू पिंटू डिटेल्स द्यायला मला नाही आवडत. सोशल मीडियावरती दिसणारी आभासी जग मला मुळीच तितकंसं भावत नाही खरं सांगायचं. हा मी बघते
कोण काय करतंय ह्याचं काय म्हणूया अपडेट आपण चेक करत असतो तसं करते. पण सोशल मीडियावरती हसणारी व्यक्ती ही सतत हसत असते त्याच्या आयुष्यात असं नाहीये. आणि फॉर एक्झाम्पल मी नाहीये सोशल मीडियावरती म्हणजे याचा अर्थ मी फार दुःखात आहे बाबा आणि म्हणून हे काही टाकत नाहीये अशातलाही भाग नाहीये. त्याच्यामुळे मला ते समहाव तो ट्रेंड थोडा खटकतो. हा जे असे काही कलाकार सुद्धा आहेत आता फॉर एक्झाम्पल प्रसाद ओक जो ऍक्टर पण उत्तम आहे त्याचा सोशल मीडियाचा प्रेझेन्स पण उत्तम आहे. पण मग त्यांना सोशल मीडियामुळे कामं नाही मिळत ना त्यांच्या कामामुळे सोशल मीडिया वाढतो त्यांचा म्हणजे फॉलोअर्स वाढतात त्यांचे जे की मी पण त्याच्या कामाची प्रचंड मोठी फॅन आहे. किंवा सुमित दादा असेल किंवा प्रशांत दादा असेल ही आधीची पिढी जी आमच्या आहे ती काय सोशल मीडियामुळे त्यांना कामं कधीच मिळाली नाहीत ना. त्यांच्या कामांमुळे ते सिनियर आहेत किंवा त्यांना तो मिळतोय. पण मग अशा वेळेला की आजकाल एस्पेशली लीड्सचं कास्टिंग करताना बघितलं जातं की काय किती फॉलोअर्स आहेत आणि काय. मग अशा वेळेला थोडी चिडचिड होते की भाईसाहेब मी काय करू नाही मला मी आत्ता काय खाते आणि काय पिते तरी मी आत्ता करायला लागले. मग मला असं वाटायला लागलं की अगदीच काही नाही तर मला जे जमतं झेपतं माझ्या कुवतीनुसार मला किती वाढवता येईल का माझा सोशल मीडियाचा प्रेझेन्स तो मी वाढवायचा हळूहळू प्रयत्न करते. पण त्याच्यासाठी काही लोकांनी मला टिप्स दिले तुझी मुलगी इतकी छान बोलते मग तुम्ही दोघींनी काहीतरी करा ना. म्हटलं मला नाही सोशल मीडियावरती तिला एवढं एक्सपोजर द्यायचंय किंवा त्या लोकांना बघा माझी मुलगी काय कमाले करते मला हे नाही करायचंय आता कारण शी इज टू यंग. तिच्या पिढीत पुढे काय काय होणार आहे मला काहीच माहिती नाहीये टेक्नॉलॉजिकली. पण याचा अर्थ असा नाही कधी नाही मला बऱ्याच वेळेला ही गोष्ट खटकते की सोशल मीडियाचा प्रेझेन्स बघून कामावरती त्याचा परिणाम होतो. आत्तातलं उदाहरण की एखाद्या कॅरेक्टरला प्रमोटही करत नाहीत कारण त्याचा सोशल मीडिया प्रेझेन्स तेवढा नसतो. ही पण उत्तरं मिळालेली आहेत. मग अशा वेळेला असं जातं की बाई माझं पॅशन काय ऍक्टिंग मी जाणार तेवढं प्रामाणिकपणे करणार माझ्या कामातला प्रामाणिकपणा कमी न होता मला काय करता येईल ते मी करेन. बट अदरवाईज हे सोशल मीडिया प्रकरण खूप चाललंय आजकाल कारण खूपच झालं. मी खूप जणांकडून ऐकलं मी जितक्या जणांना भेटली ना आणि त्यांचं एक उत्तर अरे ते फॉलोअर्स वाढवायचे तर आम्हाला रील करावे लागतात आणि त्यांची इच्छा नसताना किंवा आता टेक्स असतात आता 1 टेक 2 टेक जे प्रॉपर फर्स्ट हाफ झाला की त्यांना एक कुठेतरी आराम मिळतो मध्ये लीडला नाही मिळत पण अदर कॅरेक्टर्सना आराम कुठेतरी मिळतो. मग त्यांचं असं असतं की आता आराम करायचा की रील बनवायची असतात की चला रील करूया. माझं असं होतं की नाही हा माझा टाइम आहे 2 सीन मधला माझा वेळ जर का मला मिळणार असेल तर मी नाही रील वरती तो घालवणार वाया नाही काय. बाकी काही लोक विथ ड्यू रिस्पेक्ट जे रील करतात त्यांचे फॉलोअर्स वाढतात मला त्यांच्याबद्दल नितांत आदरच आहे पण मला नाही जमत ते करायला. सो राहते मी मागे त्याच्यामुळे जाऊ दे अंडर जोक. पण ठीक आहे मला म्हणजे मागे राहिले तरी आज 4 ठिकाणी गेल्यावर लोक ओळखतात आणि जेव्हा लोक सांगतात ना की तुम्ही काम खूप छान करता. आता परवाच सुद्धा मी पुण्याला गेले होते तेव्हा एक बाई म्हणल्या तुम्ही प्रत्यक्षात किती गोड आहात. मला असं वाटलं की तुम्ही असं मी ज्यांच्याकडे गेले होते त्यांच्याकडे येणाऱ्या त्या मदतनीस होत्या कामाला ज्या येणाऱ्या होत्या त्या होत्या. त्याच्यामुळे मला असं वाटलं की तुम्ही तिकडे अशा विलनात तर मी पाणी द्यायला गेले तर तुम्ही माझा पाण्याचा ग्लास सांडवाला म्हणलं असं का करेन मी. सो मला असं वाटतं की जेव्हा एखाद्या निगेटिव्ह कॅरेक्टरला लोक शिव्या शाप देतात त्या कॅरेक्टरला तेव्हा तीच कॉम्प्लिमेंट आणि तोच अवॉर्ड असतो. कारण अवॉर्ड फंक्शनच्या बाबतीतही माझं कधी फार लक जोरावर नाही राहिले आतापर्यंत. पण मग मला असं वाटतं की मला आनंद मिळतोय ना ठीक आहे झोप शांत लागते. येस काम करते तू महत्वाचं ते काही लोकांना तेही नाही मिळत. सो ह्या गोष्टी आहेतच. आपण म्हणतो की आपलं राहतं काहीतरी बोलायचं त्यातलीच एक गोष्ट म्हणजे पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. कामामध्ये असलो की पॉझिटिव्हिटी असते आणि काम नसलं की निगेटिव्हिटी असते. तू जसं म्हणालीस की मी एकही दिवस घरी राहू शकत नाही किंवा एक मी टाइम घेतल्याशिवाय राहू शकत नाही. पण कधी कधी काही होतं ना सगळ्यांचंच आहे ते काम हातात येतच नाही आणि मग तो एक प्रॉब्लेमॅटिक फेज असतो आणि आपण म्हणतो 4ही बाजूनी प्रॉब्लेम्स येतात. करेक्ट. आणि मग आपल्याला काय करायचं आणि काय करायचं नाही हे सुचत नाही. मग तेव्हा तू काय करतेस किंवा तू काय केलंयस? मी अशी एक फेज आली होती नक्कीच की माझा सगळ्यात घरी बसण्याचा पिरियड होता तो 6 महिने होता. मी 6 महिन्याच्या वर फार काही टचवूड बसलेले नाही पण ते 6 महिने ना मला 6 वर्षांसारखे वाटत होते. पहिले 2 दिवस बरं वाटतं की रोज उठून आपण ट्रॅव्हलिंग करत असतो. मी जेव्हा मला शूट नसतं तर मी या हॉलच्याही बाहेर पडत नाही खरं सांगायचं तर कारण मी इथून ठाणे टू मढला जाते. सो माझं ट्रॅव्हलिंग खूप होती. पण त्या काळात
सुट्टी अशी ना 2-3 दिवस छान वाटते. मग नंतर असं वाटायला लागलं, अरे सगळं जग काम करतोय, मी एकटीच काम करत नाहीये. पण मग अशा वेळेला मी स्वतःवरती काम केलं आणि त्या काळात मी थोडी जास्तच गुबगुबीत झाले होते. मी वजन कमी केलं. मी त्या काळात खूप वाचन केलं. युट्यूबवरती नाटकं खूप बघितली, जी जुनी नाटकं आहेत अशी नाटकं खूप बघितली. पण सगळ्यांनाच हे शक्य होईल असं नाही. पण त्याही वेळेला मी असं सांगेन की थोडं आपले पेशन्स हलतात. मी मान्यच करते की थोडे नाही बरेच हलतात. आणि मग त्याच्यामुळे घरच्यांवरती चिडचिड किंवा काहीतरी आरडाओरडा करणं वगैरे असं तसं. तर घरच्यांना पण बसून सांगायला पाहिजे आपण की माझी ही फेज आहे आता. सो ही ओव्हरकम होईल, मी ह्याच्यावरती मात नक्की करेन, पण तोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर राहा. कारण ना आपल्या घरचे आपल्या आसपास सपोर्टिव्ह असतील ना, तर ही फेज पार करणं खूप सोपं पडतं. आणि मग अशा काळात थोडंसं मेडिटेशन केलं. आता मेडिटेशन म्हणजे काय तासनतास डोळे मिटून बसण्याची काहीच गरज नसते. आता माझी पद्धत सांगते, मी दिवसभर काय केलं किंवा माझ्यामुळे कोणी दुखावलं तर नाहीये ना, ह्याचा लेखाजोखा मी रात्री झोपताना मांडते. जी सवय मी माझ्या लेकीला पण लागली की दिवसभर तू काय काय केलंस. तर ते करताना आपण स्वतःला एक, ज्याला सिंहावलोकन म्हणतात, खूप मोठा जड मराठी शब्द आहे पण आपण आपल्या आतमध्ये बघितलं की कळतं की अरे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण करूच शकतो. मग त्या काळात मी थोडंसं लिहायला लागले होते. लिखाणामुळे तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी आपण इझिली बाहेर काढू शकत नाही किंवा कोणाला बोलू शकत नाही, ते आपण लिखाणामार्फत पण करू शकतो. सगळ्यात मस्त प्रकार म्हणजे वाचन. किंवा आता तर OTT प्लॅटफॉर्ममुळे खूप गोष्टी, फिल्म्स म्हणा, वेब सिरीज म्हणा, मग लोक काय काम करतायत. सो मी तो वेळ थोडी निगेटिव्हिटी डेफिनेटली माझ्यात आली होती. पण मी म्हटलं की मी स्वतः ना माणूस म्हणून निगेटिव्ह नाहीये, मी फार निगेटिव्ह झोनमध्ये राहू नाही शकत. सो मी जसं आता मग अशी मी म्हटलं तसं मला नाही बोलवल्याचं वाईट वाटलं मला त्या महासंगम वटपौर्णिमेच्या. पण मग मी लगेच पॉझिटिव्ह विचार केला की मला ह्याच्यातून काय पॉझिटिव्ह निघतंय, तर हे निघतंय. सो मी त्यातही हे केलं की ह्याच्यातून पॉझिटिव्ह काय निघतंय, तर मला लोकांनी केलेलं काम बघता येते. सो उगाच तिला बघ केवढं काम आहे, ह्याला बघ केवढं काम आहे, ह्या सतत काम असतं, हे असं न म्हणता की अरे हे किती वेगवेगळ्या प्रकारचं काम करतोय किंवा ही किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करते, कॅरेक्टर्स करते, हे म्हणून त्यांची कामं बघायला गेलो तर इथून आपण हलके शांत व्हायला होतो. हा मनुष्य स्वभाव आहे की थोडी जेलसी होणार की अरे ह्यांना सतत कामं असतात यार. जे माझ्या बाबतीत काही लोकांचं असं असतं की हिला सतत कामं असतात किंवा काय. पण एक लो फेज माझी पण आली आणि ती प्रत्येक आर्टिस्टमध्ये मी तर म्हणते यावी. एक ना रियालिटी चेक मिळतो आपल्याला की कधी कधी असं पण होतं की आपल्या ओळखीतल्या लोकांना माहिती असतं की आता आपल्याकडे काही काम नाहीये, तरी ते आपल्याच ओळखीतल्या वेगळ्या लोकांना पण विचारतात, जरी सेम एज ग्रुप असेल तरी सुद्धा. पण मग तेव्हा आपण आणि मग अरे त्या कॅरेक्टरला तू जातच नव्हतीस, अमकं तमकं. सो आपली कोण माणसं आहेत हे या काळात कळतं. त्याच्यानंतर आपण आपल्यात अजून जास्त पोटेन्शियल काय. आता लॉकडाऊन मध्ये बघ ना, अख्खं जग थांबलं होतं आणि लॉकडाऊन नंतर युट्यूब चॅनल्सचं जे काही पीक निघालं आणि त्यात आज लोक लाखोनी कमावत आहेत. हे त्यांनी केलेली त्यांच्या बाबतीत आलेल्या स्टॅग्नंट मोमेंटला त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये कन्व्हर्ट केलं म्हणून आलं. सो प्रत्येक वेळेला पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जर आपण असे करू शकतो तर मग ही तर एक छोटीशी फेज असते आणि ही पण संपणार आहे असं स्वतःशी रोज म्हणावं. कारण म्हणजे आजकाल माझा खूप गोष्टीवरती हा विश्वास आहे की युनिव्हर्स ऐकतं. युनिव्हर्स म्हणा, डिवाइन काहीतरी एक छान एक ताकद आहे म्हणा. आणि म्हणून जे आपण म्हणतो ना की फार निगेटिव्ह स्वतःबद्दल बोलायचं नाही, ते ह्याचसाठी की आपण जे बोलतो ती एनर्जी म्हणून कन्व्हर्ट होते. सो अशा वेळेला मी स्वतःला जास्तीत जास्त काम मेंटेन ठेवण्यावरती भर असतो, जो बाकीच्यांनी पण करूच शकता. ही टिप झाली. हो, टिपच झाली. कारण मी ऍक्टर्स कडून खूपदा ऐकलंय की अरे यार काहीच काम नाही, मला ना सुचत नाही, एक ठप्पपणा येतो आणि तेव्हा त्यांचं चारी बाजूनी येते त्यांना काही ना काही. एक काम नाही आलं की 10 कामं रखडल्यासारखी त्यांना वाटतं. आणि ऍक्च्युअली आपल्याला सुद्धा ते वाटतंच की अरे काहीच नाही नीट होते, तेव्हा काय करायचं खरंच सुचत नाही आणि घरातल्यांना कसं समजवायचं हेही सुचत नाही. मी मेन्शन करायला विसरले, मी या काळात जेव्हा मी म्हटलं की 6 महिन्यांचा एक पिरियड आला होता माझ्या काळात, तर मी तेव्हा ज्वेलरीचा बिझनेस केला. मग मी ती एक्झिबिशन्स मध्ये गेली. बरं त्यातही माझं असं होतं की माझ्याकडची ज्वेलरी ही माझ्याकडे कामाला येणाऱ्या ताईंना पण परवडली पाहिजे. सो अशीच ज्वेलरी आणली मी, ज्याची सुरुवात 80 रुपयापासून ते फक्त 500 रुपयापर्यंतचीच रेंज असेल आणि मग त्याची एक्झिबिशन्स मी केली. प्रेग्नंट असताना मी साड्यांचाही बिझनेस केला घर बसल्या, कारण घरी बसवत म्हणजे नुसतं बसण्याची सवय नव्हती त्याच्यामुळे. आणि मग एक सगळ्या गोष्टीला ना पैसा नावाची एक जी गोष्ट आहे ती कमी कमी व्हायला लागली की इथून आपण जास्तीत जास्त हाय व्हायला लागतो की बॅलन्स इथून ढळायला लागतो. मग त्या काळात मी साड्यांचा बिझनेस केला होता.
सो जर असं कुणाला काही करता येऊ शकत असेल किंवा छोटे मोठे कोर्सेस असतील ज्याचं जे आजकाल सगळेजण म्हणतात की फक्त ऍक्टिंगवरती ऍक्टिंगचं दुकान न चालवता दुसरं काहीतरी एक सेकंड इन्कम सोर्स शोधून काढला पाहिजे, तर तोही करता येणं सहज शक्य. असं पुन्हा एक बोलता बोलता इम्पॉर्टंट आहे. खरंच इम्पॉर्टंट. नवीन मुलांना काय वाटतं माहितीये का, की नाही आता ऍक्टिंग करतोय ना, फक्त ऍक्टिंग करायची आणि मग बाकी काहीच नाही करत. आणि सध्याची पिढी तर खूप फोकस्ड आहे त्याच्या बाबतीत. ऍक्टिंगच्या करिअरमध्येच काहीतरी करायचं, मग डिरेक्शन असू दे, हे असू दे, ते असू दे, मग त्यांना ऍक्टिंग सोडून काहीच करायचं नसतं. पण हे विचार नाही करत अरे पण हे करता करता बॅलन्स असलंच पाहिजे. आणि हे तुमच्या काळातल्या किंवा एक सिनियर्स म्हणा, आमच्यासाठी जे सिनियर्स आहेत त्यांना चांगलं माहितीये, पण आमच्यासारख्या नवीन पिढीला नाही माहितीये. म्हणजे एक वेळ अशी आली होती, मी विचार केला होता मी वडापावची गाडी टाकणार आहे आणि मला कसलंच कमीपणा नाही कुठलंच काम करण्यामध्ये. आणि म्हणजे फनी आहे, मला अजूनही असं वाटतं की मी घर जेव्हा सुट्टी असते क्लाउड किचन मी सुरू करावं. आणि माझ्याचा वडापाव आता आज मी नाही केलाय, पण नेक्स्ट टाइम मी तुला तो खायला बोलवेन, तर तो चांगला होतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा मी 4ही दिवस मला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी वडापाव तरी विकावा अशी माझी खूप इच्छा असते, जे बाळामुळे आता पॉसिबल नाही होत, पण मी ते करणार, एक दिवस ते पण करणार. करशील तू? सगळंच करशील? येस. सगळं एक्सप्लोर करायचं, मला सगळं करायचंय. इव्हन कामाच्या बाबतीत सुद्धा मला नाटक करायचंय, मला वेब सिरीज करायची, मला फिल्म करायचे, मला डेली सोप तर डेफिनेट मी करतेच आहे, पण मला सगळ्यातलं सगळं करायचंय. म्हणजे मरेपर्यंत माझी प्रोफाईल जेव्हा मी स्वतः जेव्हा बघेन की हा असं काही नाही राहिलं की आपलं करायचं राहून गेलं, ऍटलिस्ट कामाच्या बाबतीत सगळ्यातलं सगळं करायचंय. असं पटकन असं छान वाटतं बोलायला की कोणासोबत काम करायचं राहिलं आणि तुझं असं की यार या व्यक्तीसोबत. मला आता रिसेंटली मला पहिल्यांदा नवाजुद्दीन सिद्दीकी बरोबर प्रचंड इच्छा आहे. अगेन साप चाय एवढं सुद्धा मला दिलं म्हणायला तरी आय वुड बी हॅपी. त्यांच्याबरोबर काम करायचंय मला. विकी कौशल बरोबर आता काम करावं असं वाटतंय, पण ही खूप मोठी नाव आहेत, मला माहिती नाही मी तिथपर्यंत पोहोचू शकेन की नाही. इव्हन मराठीत सुद्धा माझी ऑलमोस्ट मला प्रसाद दादा बरं तो ऍक्टर म्हणजे तो ऍज अ को ऍक्टर म्हणून काम करायचा आहे, तो ऍज अ डिरेक्टर कमाल आहे. मला पुन्हा पुन्हा त्याच्यावर काम करायला आवडेल. कारण मी चंद्रमुखी जेव्हा केलं ना ती प्रोसेस, मी एकतर माझ्या 3-4च फिल्म झाल्यात, मी फिल्मसाठी खूप नवीन आहे खरं सांगायचं तर. माझे पावनखिंड, चंद्रमुखी, ही अनोखी गाठ आणि नेटफ्लिक्सवरती रेणुका शहाणेंनी डिरेक्ट केलेली त्रिभंग, ह्या एवढ्या 4च मूवीज मी आतापर्यंत केल्यात. पण 4 डिरेक्टर कोण कोण होते सांगते. दिग्पाल लांजेकर, त्याच्यानंतर महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि रेणुका शहाणे. मला 4ही लोकांसोबतचा एक्सपिरियन्स आहे प्रचंड कमाल. आता दिग्पाल लांजेकर हे माझे ऍक्टिंगचे इन्स्ट्रक्टर होते आधी, मी एक जे वर्कशॉप केलं होतं त्याच्यात. सो तेव्हापासून ते मला, जेव्हा मला ऍक्टिंग फील्डमध्ये यायचंही होतं की नव्हतं हे माहिती नव्हतं, आम्ही 12वीत वगैरे होते त्यावेळेला, तर तेव्हा ते मला म्हणाले होते. आणि इनफॅक्ट ते करत असताना स्मिताताई त्यावेळेला होत्या तळवलकर. मी 12वीत असताना जेव्हा वर्कशॉप केलं होतं तेव्हा त्यांनी मला एका डेली सोपच्या लीडसाठी विचारलं होतं, पण तेव्हा माझ्या डोक्यात होतं की नाही मला आत्ता नाही काय करायचंय, मला एक डिग्री घ्यायची आणि त्याच्यानंतर काम करायचंय. कदाचित तेव्हा सुरुवात झाली असते तर आज मी काहीतरी वेगळी असते, पण मला त्याचा पश्चाताप अजिबात नाहीये. कारण ज्या गोष्टी ना वेळच्या वेळी सुरू झाल्या की त्या म्हणजे आता झाले ते झालंय, तर त्याचं काही रिग्रेट करणे. मी अतिशय रॉ असताना मला बघितलेलं आहे आणि तेव्हा ते म्हणाले होते की चांगलं करतेस तू काम असं वगैरे. दॅट वॉज द फर्स्ट स्पार्क इन मी, जो मला असं वाटलं की आई म्हणजे मला येतं काय, अच्छा असं. कारण त्यांनी खूप काही एक्सरसाइज घेतले होते ऍक्टिंग रिलेटेड, तर त्याच्यात मी बरं करत होते इतरांपेक्षा असं त्यांचं म्हणणं होतं, माझं नाही. सो त्यांच्याबरोबर फिल्म करणं, कारण नंतर आम्ही खूप चांगले मित्र झालो की त्यांचं फर्जनच्या वेळेला मला आठवतंय की जेव्हा स्टोरी लिहून झाली होती, आम्ही एक सिरियल करत होतो ज्याच्यात दिग्पाल लांजेकर माझा नवरा होता. एक सख्या रे नावाची सिरियल होती जी प्रोड्यूस केली होती चिन्मय मांडलेकरने. सो त्या दरम्यान आमचं बोलता बोलता व्हायचं की अरे एक फिल्म आहे, असं आहे तसं आहे. तर जेव्हा आपल्याला आपल्या अत्यंत एक रॉ स्टेज मधल्या बघितलेल्या माणसाने, मीही त्यांना ते रॉ असताना बघितलं होतं, रॉ ॲज इन जे दिग्पाल लांजेकर नव्हते तेव्हापासून बघितलं होतं, तेव्हाही त्यांनी मला ओळखलं. म्हणजे जेव्हा बघितलं होतं त्यावेळेला असंच चाललं होतं की अरे यांच्याबरोबर फिल्म करायची आहे. आणि माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म जी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. सो मी नेहमी कायम असं म्हणते की माझ्या फिल्म करिअरचा पहिला श्री गणेशा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फिल्मवर आधारित झाला. सो त्यांचा एक आशीर्वाद मला मिळाला असं मला मानते.
त्याच्यानंतर काम केलं महेश मांजरेकर सरांबरोबर. अप्रतिम एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला त्यांच्यावर काम करायचंच होतं. आणि त्याच्यात श्रेयस तळपदे, अगेन चेरी ऑन द केक म्हणतो तसं, ज्याची आभाळमाया बघत बघत मी मोठी झाले. आणि ही वॉज माय क्रश ॲट वन पॉइंट. आणि त्याच्याबरोबर काम करणं, आणि त्या फिल्ममध्ये ना मला ना मेकअप ना ज्वेलरी, फक्त एक साडी ब्लाऊज, का तर मी एक विडो कॅरेक्टर प्ले करत असते त्याच्यामुळे. तर प्रत्येक डिरेक्टर बदलला की ना ऍक्टरचा परफॉर्मन्स पण बदलतो, हे मला तेव्हा जाणवलं की प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. आता महेश सरांना असं होतं की हा तू इकडून इकडे येणार, इकडे बघणार, हे जाणार. मग त्यांना 2 मिनिटांनी असं वाटतं की नाही 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 इकडून नको, तू तिकडून ये. मग तेव्हा विचारायचं की सर का इकडून का नकोय. मग तेव्हा जे रिझनिंग मिळायचं त्याच्यामुळे कळतं की जे म्हणतो ना आपण डिरेक्टर्स विजन, ते विजन म्हणजे काय हे तेव्हा कळलं. सो तो एक कमालच एक्सपिरियन्स. सुहासताई होत्या जोशी, अगेन मी म्हटलं तसं मी एका छोट्या मुलाला डायरेक्ट युनिव्हर्सिटीत सोडल्यासारखं ते सगळे होते. त्यामुळे मी ते इतके सगळे मोमेंट जपून ठेवले. पावनखिंडमध्ये उज्ज्वला जोग, म्हणजे ज्यांना लाली मावशी म्हणतात सगळेजण, ते त्या सिनियर होत्या. नंतरच्या सुहास जोशी होत्या. आणि चंद्रमुखीमध्ये मोहन आगाशे सरांच्या मुलीचा रोल करायला मिळाला होता मला. आणि प्रसाद दादाचं वर्किंग जे असतं त्याला अख्खी फिल्म पाठ असते, त्याला प्रत्येक कॅरेक्टर पाठ असतं आणि तो खूप रिडिंग घेतो. आणि त्या प्रोसेसमध्ये ना ते कॅरेक्टर करायला आपल्याला पण सुचत जातं मी इथे असं करू शकते का. मग तो हो म्हणाला तर त्याच्याकडे लॉजिक असतं, तो नाही म्हणाला तरी त्याच्याकडे उत्तर असतं की हे का नाही करायचं. सो ह्याच. आणि रेणुका शहाणे अगेन, म्हणजे लो चली मी डान्स वगैरे केला होता ग गॅदरिंग मध्ये. आणि त्यांच्यावर काम करणं, आणि त्यांनी पण मला सांगितलं होतं, त्यांनी सगळं झालं. 2-3च सीन होते, जास्त नव्हते, पण ते पण डायरेक्ट एक काम बघून दुसऱ्या माणसाने, अजय देवगण प्रोडक्शन होतं, तिकडून फोन आला. तर मला पहिल्यांदा वाटलं प्रँक कॉल आहे, आपल्या असं ना फिल्ममध्ये कोणीतरी मज्जा करणार. पण ते तसं नव्हतं. खरंच त्याचं शूटला बोलवलं होतं. आणि त्यांच्याकडे मी आधी अशी बघतच राहिले ती काय बाय, आणि इतके सिम्पल क्यूट छान स्माईल, नुसतं स्माईल केलं तरी पॉझिटिव्हिटी पसरवणारा कॅरेक्टर काय म्हणते त्या स्वतः. आणि माझं टीचरचं कॅरेक्टर होतं, तर त्यांनी मला छान ब्रीफ केलं. आणि ते हिंदी होतं. मला टेन्शन होतं, आपण नेहमीचं हिंदी बोललेलं वेगळं आणि कॅमेरा समोरचं हिंदी वेगळं असणारं वेगळं. पण त्यांनी मला इतकं इज मध्ये हे केलं. त्याच्यातलं ज्यांनी मिस्टर इंडिया शूट केला ते DOP होते, बाबा आझमी सर. सो ते काम करताना, काम छोटं जरी असलं ना तरी एक्सपिरियन्स मोठा होता. मोठ्या माणसांची नाव जोडलं गेलं किंवा माझ्या प्रोफाईलमध्ये त्यांचं नाव जोडलं जाणं हे पण मोठी गोष्ट आहे. सो त्यावेळेला खूपच मजा आली. सो 4ही लोकांकडून एक खूप कमाल गोष्टी शिकता आल्या. मला मज्जा ह्या गोष्टीची वाटते की आपण जे नसतो ते आपल्याला करायला मिळतं, पण ते करून कोण घेतंय हे पण खूप महत्वाचं ठरतं. त्यामुळे डिरेक्टर बरोबर, म्हणजे मला स्वतःला ऑब्झर्व्ह करायला खूप आवडतं. मग माझा शॉट जरी नसेल तरी कधी कधी माझं असं की कोण काय करतंय. ह्याला कदाचित पत्रकारितेची बॅकग्राऊंड असूच शकते की आपल्या अँटिना सतत ऑन असतात की कोणाचं काय बोलणं सुरू आहे, काय सुरू आहे त्याच्याकडे. पण मी ते कॅरेक्टर म्हणून मला बघायला फार मजा येते. सो ह्या चौघांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स अप्रतिम होता. आणि तुझ्या माध्यमातून मी परत सगळ्यांना सांगेन की मला या सगळ्यांबरोबर परत काम करायचंय. ते बघतील आणि तुला बोलवतील, ये लवकर ये, तोंडाचा खर पार्टी करू आपण तेव्हा. नक्की. सो हे सगळं सुरू असताना कुठेतरी असं असतं ना की हा आपल्याला यांच्यासोबत काम करायला मिळतंय. मग त्या पूर्ण आनंदाला, त्या एक्सपिरियन्सला जर एका शब्दात मांडायचं असेल तर काय बोलशील? पुन्हा हे घडू दे आयुष्यात, एवढंच सांगेन. वाव. की त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी मिळू दे. कारण ही मोठी नावं आहेत जी आता मी सगळी सांगितली. आणि सगळे म्हणजे दिग्पाल लांजेकर मी खूप लहान असताना नाही बघितलं, पण बाकी सगळे हे जे लोक आहेत जे मी खूप लहान असताना त्यांना बघत आली आहे. आणि त्यांचं त्यांच्या कामावर असणारं प्रेम आणि श्रद्धा ही मला त्यांच्याकडे बघून कळते की आपल्या कामावर नुसतं प्रेम असून चालत नाही. आपल्या कामावरती आपली श्रद्धा असली ना तर सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडतात असं मला वाटतं. आणि माझ्या कामावरती 100% प्रेम आणि 200% श्रद्धा आहे. त्याच्यामुळे मला खूप आवडेल की ह्या सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळेल. ह्यांच्याच बरोबर नाही, माझी जी काही बकेट लिस्ट आहे त्याच्यातही सगळ्यांबरोबर काम करायचंय. आणि जसं मला सगळ्यांबरोबर काम करायचंय. मला हे पण करायचं, मला ते पण करायचंय असं आहे. सो जेव्हा तुझ्याकडे एखादं कॅरेक्टर आलं आणि तुला नाही मिळालं, सम ऑफ रिझन्स, फेस नाही बसला, डोळे नाही बसले, काही कारण असतं,
सो ते आता कॅरेक्टर दिसते तुला टीव्हीवरती, पडद्यावरती, आणि आता असं जाणवते का की मला ते कॅरेक्टर मिळालं असतं तर मी चांगलं केलं असतं, किंवा हे कॅरेक्टर मला पाहिजे होतं आणि मी केलं असतं, असं कुठलं कॅरेक्टर आहे? आत्तापर्यंत असं फार नाही झालं खरं तर, कारण जी मिळाली नाहीत कॅरेक्टर ती खरंच माझ्या वयोगटातली नव्हती. हे मला बघताना जाणवत होतं की हे कॅरेक्टर माझ्यासाठी नव्हतं. ह्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स हे सांगेन. जेव्हा मला अनेक लोक म्हणतात तू एवढी एवढी काही मोठी नाही आहेस की एवढ्या मोठ्या मुलांच्या आयांचे वगैरे रोल करतेस वगैरे. सानवी 3 महिन्यांची झाल्यावर जे मी म्हटलं मी सेटवर होते, मी जान्हवी किल्लेकरच्या आईचा रोल करत होते, भाग्य दिले तुम्हाला नावाच्या. पण तेव्हाची कंडिशन बघता माझी नुकती 3 महिन्यांपूर्वी डिलिव्हरी झाली होती. त्यातही डिलिव्हरी नंतर मी छान मस्त, आणि त्याचं मला काहीही वाईट वाटत नाहीये, ते छानच होते, ती फेजच उत्तम होती. पण मग माझा डिसिजन हा होता की मला ऍक्टिंगची खाज आहे ना, दिसण्याची नाहीये. सो मला कोणी आजीचा रोल जरी विचारला असता तरी कदाचित मी केलाही असता, कारण मला त्याच्यात व्हेरिएशन्स दाखवता येत आहेत. मला इतक्या मोठ्या मुलीचा रोल, मोठ्या मुलीच्या आईचा रोल करायला मिळणं हे मी त्यावेळेला चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट केलं. आणि आपल्या फील्डमध्ये ना तुम्ही दिसत राहणं गरजेचं आहे. वन्स युअर आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही दिसणं बंद झालात की लोकांच्या मनातूनही हळूहळू की अरे हा ती होती. फार क्वचित असे कलाकार आहेत जे दिसत नाहीत पण त्यांनी हृदयावरती राज्य केलेलं आहे. मी तेवढी मोठी अजून तरी झालेली नाही, व्हायची इच्छा खूप आहे पण मी तेवढी झालेली नाही. सो त्यावेळेला तो घेतलेला डिसिजन होता की जरी मी तिच्या आईचा रोल करत असेल ते रोलमध्ये काय करण्यासारखं आहे. हॅलो, कशी आहेस? हाय हाय, कशी आहेस सांग? बरी आहे. तुझं नाव सांग पूर्ण. सान्वी सुरभी सिद्धार्थ दामले. ये तू कुठे गेलेलीस? काय करायला? स्विमिंग. आता स्कूल सुरू होणार ना, तयारी झाली? झाली झाली. त्या ताईला सांग झाली तयारी. नीट बसा, नीट बसा, नीट बसा, नीट बसा, नीट बसा. तुला स्ट्रॉबेरी घ्यायची अशी आम्ही पण घेतली तशी. आईला काय बोलायचंय? काहीच नाही. तू हे करून दाखव ना, वल्लरी पाटील कशी बोलते. That is that. ही आता हिची एक गंमत सांगते. आता ही आली म्हणून आपला विषय अर्धवट राहिला, पण हिला ना त्या दिवशी एकदा असं सिरियल बघत होते. मी शक्यतो निगेटिव्ह कॅरेक्टर करते ते हिच्यासमोर नाही बघत, पण त्या दिवशी नेमकी माझी आई आली होती आणि आम्ही माझे राहिलेले एपिसोड बघत होते. मला म्हणते आई तू याच्यात बॅड गर्ल आहेस. म्हटलं हो. तर पण खरी खरी तर तू गुड गर्ल आहेस. मी म्हटलं हो नाही ना, ती म्हटलं मी ती दिसते तशी मी नाहीये. तिचं नाव आहे वल्लरी पाटील नाव आहे तिचं. तर ती म्हणाली अच्छा वल्लरी पाटील, मग ती काय करते? मी म्हटलं काय नाही ग, बॅड गर्ल आहे नुसती, परत असं करायचं नाही, माझ्या घरी राहून असं करायचं नाही मला म्हणते. तू आईला ओरडते, दम देते आईला. कसं देते दम? कसं म्हणतेस? आईला कशी ओरडतेस? हे कर, हे नाही राहायचं. हे नाही करायचं. एसी का लावलाय? गरम होतंय म्हणून. मग तू आता स्कूलमध्ये जाताना आईला मिस करते, मग काय करते तेव्हा? आई येते घरी पटकन म्हणा. आई येते पटकन घरी. आणि मग आल्याला काय करते? हातपाय धुते. स्केटिंगला जाते. स्केटिंगला आई जाते. स्केटिंगला तू जातेस म्हणून असं नको करू. सी सगळे म्हणजे कॅमेरामध्ये सगळं दिसणार. कॅमेरामध्ये दिसणार. कॅमेऱ्यात छान छान दिसली पाहिजेस ना तू. कॅमेरामध्ये छान दिसायचं ना. तर तिने परवा मला म्हणते मला हे नकोय, दॅट इज दॅट. म्हटलं हे माझ्यावर नाही करायचे प्रकार. ती वल्लरी झाली, ती छोटी वल्लरी. असू दे म्हणे. इतकी मस्ती करते तू, आईला दमवते म्हणजे गुंजू माझी. तू शांत बसशील? हो. तुला थंडी वाजते, थोडा वेळ आत बसशील. मग आता आपण इंटरव्ह्यू संपवायच्या वेळी तुला परत बोलवूया, चालेल तुला? म्या बघायला जाशील किंवा मम्मम करायला? किती वाजले? हा मम्ममची वेळ झाली ना. माईक येतो. माईक आहे, तुला हात नाही लावायचं. हो तुला झाल्यावर तू मम्मम करून ये, मग मी तुला लावते. तुला ना मी बोलवणार तुला इंटरव्ह्यू संपला की. थँक्यू सो मच. थँक्यू. मी प्रेग्नन्सी नंतर असं एक फेज होती की आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं जनरली असतं की एकदा तुम्ही दिसेनासे झालात की तुम्ही हळूहळू लोकांना आठवेनासे होता. तुम्ही पब्लिक मेमरीज टू शॉर्ट असं म्हणतात.
खूप कमी कलाकार असे असतात जे काम न करता सुद्धा लोकांच्या हृदयावरती राज्य करतात. मी तेवढी मोठी झालेली नाही, मोठं व्हायला निश्चित आवडेल मला, पण त्यावेळेची अशी कंडिशन होती की मी ज्या फॉर्म मध्ये आहे, फिजिकल फॉर्म मध्ये आहे, त्यात मला जर का काही चांगलं काम मिळत असेल, चांगलं प्रोडक्शन हाऊस असेल, आयरिस सारखं उत्तम प्रोडक्शन हाऊस होतं. जेव्हा पोस्ट डिलिव्हरी माझा पहिला प्रोजेक्ट हा त्यांच्याबरोबरचा होता. निवेदिता ताईंबरोबर काम करण्याची संधी होती. कोण का सोडेल ना, म्हणजे ज्यांना अगेन लहानपणापासून आपण बघतोय, त्यांचे चित्रपट बघत मोठे झालोय. सो मला अशोक सरांबरोबर पद्मश्री अशोक सरांबरोबर काम करायची इच्छा खूप आहे. बघूया ती कधी पूर्ण होईल लवकरच. थँक्यू. सो असं करत करत काय म्हणूया, म्हणून मग मला दिसण्यापेक्षा चांगला रोल आहे ना, काहीतरी करण्यासारखा आहे, म्हणून मी तो रोल करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर वजन कमी करणं हे माझ्या हातात आहे. आणि आता मी अशाही एज ग्रुपमध्ये नाही जिथे मी चवळीची शेंग दिसू शकते किंवा असं काही हे करू शकते. आता तो ट्रेंड आहे की 40s मधल्या बायका सुद्धा लीड करू शकतात. सो या निमित्ताने अगेन तुमच्या माध्यमातून मी सांगेन, माझ्या योग्य लीडसाठी जर का काही स्टोरी असेल तर मला डेफिनेटली करायला आवडेल. आणि त्याच्यासाठी जर वजन कमी करायचं असेल तर तेही करू शकते मी. हायलाइट हे हायलाइट झाले की ती वजन कमी करू शकते. येस, करणार तर येऊ दे आने दे. आपण आता इंटरव्ह्यूच्या ऍक्च्युली शेवटाच्या भागाला आहोत. शेवटचा असा प्रॉपर असा एंड नाही करायचंय मला, पण जाता जाता तू निवेदिता ताईंबद्दल बोललीयस. सो ऐकायला आवडेल की त्या कशा आहेत. ऍक्च्युली सगळेच भेटलेत त्यांना. स्टील तुझा एक्सपिरियन्स, तुझ्यासोबतचा स्वभाव किती छान आहे. त्या सगळं छानच होतं. त्यांची पहिली रिॲक्शन होती जेव्हा मला डिरेक्टरने विचारलं, तो मला ओळखणार होते, काय ग बाळ कसं आहे, तर म्हटलं मस्त. तर त्यांनी विचारलं की किती वर्षांचं आहे बाळ. म्हटलं 3 महिन्यांची झाली. ते म्हटलं काय 3 महिन्यांच्या बाळाला सोडून तू आलेस काम करायला वगैरे. अर्थात त्यांनी नंतर ते अप्रिशिएटच केलं. पण तेव्हा मला म्हणजे ऑफकोर्स मला ना त्यांच्यावरचा पहिला सीन करा, आणि त्यातही मला निगेटिव्ह, त्यांच्या अगेन्स्ट मी निगेटिव्ह असणार होते. म्हणजे त्या ह्याच्यात मला प्रचंड दडपण आलं होतं की कसं मी काम करू, किंवा पण त्या खऱ्या आयुष्यात इतक्या गोड आहेत. आणि त्यांनी पण मला खूप ईज केलं की तू बाळा टेन्शन नको घेऊस तू. आणि नंतर त्यांनीच कॉम्प्लिमेंट सुद्धा दिले की छान काम करतेस तू. त्या दिवशी मी घरी ऑलमोस्ट नाचत आले होते. असं झालं होतं. आणि आपल्या सिनियर्स आताच्या मालिकेत पण स्वातीताई आहेत चिटणीस, त्याही खूप सिनियर कलाकार आहेत. पण जेव्हा सिनियर कलाकारांकडून जेव्हा ऐकू येतं की तुझं डिक्शन छान आहे, शब्दांची फेक चांगली आहे, काम चांगलं करतेस, तेव्हा ना छान वाटतं. मग त्यावेळेला म्हणजे पुरस्कार वगैरे सगळं महत्वाचे असतातच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपलं काम ह्या सिनियर मंडळींना आवडतंय हे ह्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे जेव्हा रोहिणीताई पण सांगतात की चांगलं काम केलंस ना तू. मध्यंतरी पण माझे काही सोलो परफॉर्मन्सेस झाले, त्यावेळेला काही मोठ्या दिग्दर्शकाचा मला मेसेज आला होता की जस्ट आत्ता तुझा बघितलं एक सीन आणि खूप उत्तम काम करतेस. तर ते एक मुठभर मांस चढतं अंगावरती. आणि ज्यांना आपण बघत मोठे झालेत त्यांचं काम जवळून अनुभवणं याच्यासारखं खरंच सुख नाही. कारण त्यांच्या कामाची पद्धत, किंवा आता स्वातीताईंना बघते, स्क्रिप्ट हातात आल्यानंतर त्या पहिल्यांदा स्वतःचे डायलॉग हायलाईट करतात, जेणेकरून ते सतत त्यांच्या डोळ्यासमोर दिसत राहतील, वेगळ्या कलरने हायलाईट करतात. आणि आल्या आल्या आधी स्क्रिप्टचं वाचन, जे मीही करते, पण म्हणजे आपण करतोय तर योग्य मार्गाने जातोय किमान ह्याची तरी आपल्याला खात्री पटते. की आल्यावर स्क्रिप्ट वाचणं किंवा गेल्यानंतर लगेच तयार होणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खूप डेली सोपसाठी ह्या खूप महत्वाच्या ठरतात. तुम्हाला सिनेमांमध्ये खूप वेळ असतो, प्रिपरेशनसाठी वेळ असतो, डेली सोपमध्ये तेवढा वेळ नसतो. त्यामुळे जे लोक डेली सोपना कमी दर्जाचे मानणारे ही आपल्याकडे थोडी कलाकार मंडळी आहेत, जे स्वतः पण करतात, पण त्यांचं असं असतं की डेली सोपचे आर्टिस्ट नाही, खूप अँटेना सतत ऑन लागतो, गरमागरम सीन येतो तुमच्या हातात, झेरॉक्सचं गरम प्रिंट लागत पण असते आणि तुम्हाला परफॉर्मन्स करायचा असतो. तर त्याच्यासाठी उत्तम पाठांतर, उत्तम काय म्हणूयात, तो सेन्स असणं खूप गरजेचं आहे. जे ह्या लोकांनी पाठांतर करणं मी बघितलंय तुम्हा सगळ्यांना काम करताना. सो मला माहितीये की या गोष्टी. मी असं फक्त ताई
ताई असं भीती वाटायची की अरे आता हे लोक येतील, आणि जेव्हा नवीन नवीन असतो आपण या फील्डमध्ये तेव्हा भीती वाटते की ह्यांना स्क्रिप्ट द्यायचं आणि मग हे येऊन कसे परफॉर्म करतील. करेक्ट. हे खूप कठीण आहे आणि डेली सोप मध्येच होऊ शकतं ह्या गोष्टी, कारण त्या 4 भिंतीमध्येच तुम्हाला घडवायचंय सगळं. करेक्ट करेक्ट. आणि सतत ते पाठांतर असलं पाहिजे, जास्त टेक पण घेऊ शकत नाही. फिल्ममध्ये तुम्हाला प्रिपरेशनसाठी वेळ असतो, नाटकामध्ये तुमच्या तालमी असंख्य झालेल्या असतात, तरी तो प्रयोगच असतो, कारण त्या दिवशी तुमची मेंटॅलिटी कशी असते, त्या दिवशी तुम्ही कसे परफॉर्म करता हे आपल्या हातात नसतं. पण डेली सोपमध्ये सगळ्याच गोष्टी, त्यामुळे मी डेली सोप करणाऱ्या सर्व कलाकारांची, सगळ्या प्रोडक्शन हाऊसेसची मी प्रचंड कृतज्ञ आहे की त्यांच्यामुळे आमची घरं चालतात. एका शोमुळे साधारण 100 ते 150 लोकांचं घर चालतं. त्यामुळे जे लोक शिव्या देतात, नाही बंद करा बंद करा, पाणी ओतणं बंद करा वगैरे, असं जे चालतं, येस अप टू सम लिमिट. खूप म्हणजे पालीचं मगर करणे आपण ज्याला म्हणतो, एवढीशी पाल असते तिला एवढं करणे, हा प्रकार चालतो. पण एक आर्टिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यूने मी सांगेन की आमची घरं त्याच्यावर आहेत, आमची घरं चालतात त्याच्यावरती. आणि ही मोठी एक चेन आहे की आज एक शो झाला, दुसरा सुरू असतो, असं वर्षानुवर्ष ते घडवणाऱ्या सर्व प्रोड्युसरमुळे हे सगळं सुरू आहे, चॅनल्समुळे हे सगळं सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांची घरं चालवणारी जर एवढी मोठी इंडस्ट्री असेल, आणि रिमोट शेवटी प्रेक्षकांच्या हातात असतोच, म्हणजे तुम्हाला नसेल बघायचं चेंज करा, पण ते जे शिव्या घालतात त्यांना हे माझं उत्तर असेल की तुमच्यासाठी जितकं तुमचं काम महत्वाचं आहे, जितकी वर्षानुवर्ष, काही वर्ष 38 वर्ष मी एकाच ऑफिसमध्ये नोकरी केलीत ना, नाही ना कंटाळलात तुम्ही, कारण तुमचं घर त्याच्यावरती होतं. तसंच जे लोक सांगतात की एवढ्या चालणाऱ्या सिरियल, मला तर छान वाटतं, मला एखाद्या 5000 एपिसोड बनणाऱ्या सिरियलचा भाग व्हायला आवडेल, का नाही आवडणार? माझं लाईफ सेट होऊन जाईल त्याच्यामुळे. माझंच नाही, माझ्या बरोबर असंख्य लोकांचं सेट होईल. त्याच्यामुळे हे जे म्हणणार आहे त्यांच्यासाठी माझं हे उत्तर आहे की असं शक्यतो उचलली जीभ लावली टाळायला करणं फार सोपं असतं. एकदा ह्या साईडला येऊन बघा, म्हणजे कळेल की काय तामझाम असतो सगळ्याच दृष्टीने. खरंच चांगलं वाटतं ऐकून या सगळ्या गोष्टी, कारण माझी अर्ध्या प्रश्नांची उत्तरं तू देऊन मोकळी झाली आहेस या शेवटच्या पूर्ण पॅरेग्राफ मध्ये. सो शेवटचा प्रश्न, जर सुरभीला काही बोलायचं राहून गेलं असेल तर काय बोलशील? एवढं बोलल्यावर पण तुला असं वाटतं माझं काहीतरी राहून गेलं? सुरभीला बोलायचं झालं तर मी सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांचे, आजवर मी काम केलेल्या सगळ्या दिग्दर्शकांचे, सगळ्या टीमचे मी खूप मनापासून आभारी आहे. कारण कुठेतरी त्यांच्यामुळे कॉन्फिडन्स मिळत गेला, कुठेतरी त्यांच्यामुळे माझ्या पॅशनला, नुसतं पॅशन असणं कुठल्याही बाबतीतलं ते पूर्ण होईलच असं नाही. असं म्हणतात जगभरात केवळ 4% अशी लोक आहेत ज्यांचं पॅशन आहे, त्यांचं प्रोफेशन आहे, आणि त्या 4%मधली मी आहे. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल एक अत्यंतिक समाधान, कृतज्ञता तर आहेच आहे. पण एक खंत असं म्हणता येणार नाही, पण एक थोडंसं जे राहून जातं ना की मी माझ्यापुरतं बोलेन, मी करत असलेल्या कामाला तेवढं सराहना म्हणतो आपण, तेवढं कौतुक जेवढं मिळायला पाहिजे असं मला वाटतं, तेवढं साधारण, किंवा मी स्वतःला सेल्फ मार्केटिंग करण्यात कमी पडते. आणि आयरनी ही आहे की हे करण्याच्या अगोदर माझा जॉबच हा होता की काही कलाकारांसाठी PR स्ट्रॅटेजीज बनवणे हा माझा जॉब होता एकेकाळी, आणि तो स्वतःसाठी मला नाही येत करता, की मला बघा मीच लाल असं नाही फार करता येत. सो कुठेतरी मी त्याच्यात कमी पडतेय. पण माझा अगेन त्याच्यावरही स्वतःलाच एक समजूत असते की चला काम करतेस ना, कधीतरी कोणीतरी तुझ्या कामाची दखल घेणारा नक्कीच असेल. ज्यांनी आजवर कौतुकाची थाप दिली त्यांच्यासाठी थँक्यू, कारण तुमच्यामुळे आत्मविश्वास तर वाढलाच, पण आपण योग्य मार्गावर आहोत हे पटलं. मला माझ्या शाळेने जेव्हा प्रमुख पाहुणं म्हणून बोलवलं होतं तेव्हा माझ्या शिक्षकांच्या चेअरला चेअर लावून बसण्याचं भाग्य मला ह्या फील्डमुळे मिळालं. आणि मी बिनधास्त आहे, मी बेधडक आहेच आहे, पण काय म्हणू, माझ्या बिनधास्त आणि बेधडकपणाला सुद्धा माझ्या घरच्याने सुद्धा तितकंच अप्रिशिएट केलं की जे चूक आहे ते चूक म्हणण्याची ताकद आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे ह्याची म्हणण्याची ताकद आहे. सो मला असं वाटतं की इंडस्ट्रीमध्ये थोडं पार्शल बिहेवियर असतंच. स्त्री पुरुष कलाकारांच्या मानधनामध्येही पार्शालिटी असते. माझ्याच रेंज म्हणण्यापेक्षा माझ्याच इतका अनुभव असणाऱ्या पुरुष कलाकाराला माझ्यापेक्षा जास्त मानधन मिळतं, त्यांच्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट होतात. ही सगळी खंत माझी आजही आहे, पण ते ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ही खंत आहे. ह्याचं काय एवढं मला मोठं काही हे करत नाहीये मी.
त्याचा बागुलबुवा करायचा नाहीये मला. आणि काही चेहऱ्यांसाठी बजेट असतं आणि काहींसाठी ते नसतं. तर ते बजेट असणाऱ्या चेहऱ्यांमध्ये लवकरात लवकर माझा समावेश होऊ दे. चेहरा चांगला असून सुद्धा, एवढंच मी सांगेन. आणि काही ठिकाणी थोडे कटू अनुभव आले, पण मी त्याच्यातून कायम शिकतच गेले. मला माहिती आहे आता की त्या अनुभवातून मला काय घ्यायचंय. सो त्या अनुभवांसाठी सुद्धा मी थँक्यूच म्हणेन सगळ्यांना की आणि असं असताना की जळात राहून माशाशी वैर नाही घेता येत. तर मी जळात आहे पण, आणि मला कोणाशी वैर असं माझं कधीच कुणाशी नव्हतं आणि नसेल इथून पुढे, कारण माझा तो स्वभाव नाहीये. पण येस, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची ताकद माझ्यात आहे. आणि ती ताकद प्रेक्षकांमुळे मिळते म्हण, किंवा घरच्यांमुळे मिळते, किंवा माझ्या स्वभावामुळे मिळतेय. तर त्याच्यामुळे मी जशी आहे तशीच राहण्याचं आणि पाय कायम जमिनीवर असण्याचंच मी देवाकडे प्रार्थना करेन. कारण मी इतर लोक जसं जॉब करतात तसं मी ह्या कामाकडे निव्वळ पॅशन आणि पॅशन विथ काय म्हणूयात जॉब असं बघते. पण 4 लोक त्यामुळे मला ओळखतात. ह्याच्या व्यतिरिक्त मी ह्याच्याकडे की वाव मला ह्याचे खूप फायदे मिळतात असं काही मी बघत नाही ह्याच्याकडे. कारण मुळात माझा तो पिंड नाहीये की आपलं नाव पुढे करून काहीतरी करण्याचा. सो माझे पाय जमिनीवर आहेतच, ते अजून अधिकाधिक घट्ट रोवले जाऊ देत. मातीशी असलेलं नातं तसंच राहू दे आणि उत्तम उत्तम भूमिका माझ्या वाट्याला येऊ देत. सगळ्यांच्या मनात ही भूमिका म्हणजे सुरभी भावेच असं पहिल्यांदा येऊ दे असं मी देवाकडे प्रार्थना करेन. आणि तुझ्या माध्यमातून मला माझ्या मनातल्या अनेक गोष्टी बोलता आल्या, त्याबद्दल थँक्यू सो मच की तू इथे आज मला माझा इंटरव्ह्यू तुला घ्यावासा वाटला. आणि जे मगाशी म्हणत होते की कुठेतरी कामाचं रेकग्निशन मिळायला सुरुवात झालीये, असं तुझ्यापासूनच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. सो थँक्यू. मी थँक्यू. मी तुला नेक्स्ट मंथ साठी विचारणार होते, ते आपण आज अचानक भेटलो आणि सगळं साध्य झालं. आणि त्याचं क्रेडिट पण तुलाच मी देते, बिकॉज एक कन्व्हर्सेशनची सुरुवात असते ती तू केली, त्यासाठी थँक्यू. तुझ्या छोटीला बोलव, तिला खूप एक्साइटमेंट आहे की अरे यार इंटरव्ह्यू आहे. सो आपल्यासोबत एक छोटीशी हिरोईन आली, ती कशी स्टाईल मध्ये आली की कशी आहेस तू? बरी आहे. नाव काय? सान्वी सुरभी सिद्धार्थ दामले. बापरे, किती छान नाव आहे. मग कोणत्या स्टँडर्डला आहेस तू आता? ज्युनियर केजी. ज्युनियर केजीला. मला तू सांग, तुला काय आवडतं? संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज. आणि आई पण आवडते. बाबा नाही आवडत? आवडतं. बाबा जास्त आवडतात ना. हो सांगतो मला तोंडावर. एक असतं मुलीसाठी, बाबांसाठी असतं ते. सो मला सांग, तुला आईपासून तू काही सिक्रेट असं लपवून ठेवलेस? सिक्रेट काय ठेवलेस आईपासून? आवडतो हे सिक्रेट ठेवले? कोण आवडतो? ऐक ग, मी तुला आवडतं सिक्रेट आहे, हे तर ओपन सिक्रेट आहे. आई ऍक्शन झालंय ऑलरेडी. ऍक्शन. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आवडतं? छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो तुला जर सांगायचं असेल आईसाठी सिरियल बघा, तर कशी बोलशील? दॅट इज दॅट. आणि तुला काय बोलायचं होतं? तू एवढी एक्साइटेड होती ना. तुला काय काय सांगायचंय तिला? ते असू द्या, हात नको. ते काय काय सांगायचंय? तू माझ्या आई वल्लरी पाटीलला खूप प्रेम करा. माझ्या आईवर म्हण. माझ्या आईवर खूप प्रेम करा. हो, आईवर म्हणजे आईच्या कॅरेक्टरवर. तू हिरे माझा मितवाचं बोल. किती वाजता बघायचं आणि कुठे बघायचं सांग? तू हिरे माझा मितवा. स्टार प्रवाहावर 10:30 वाजता बघायला विसरू नका. दॅट इज दॅट. मला फोटो काढायचा. कोणचा? काढूया. तू रेनबो सॉन्ग म्हणून दाखवूया ना. हाऊ मेनी कलर्स इन अ रेनबो, व्हायलेट, इंडिगो, ब्लू अँड ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड, येलो, ऑरेंज अँड रेड. 7 colors in a rainbow, 7 colors in a rainbow. नाही आधी फोटो. अरे फोटो कुठे? मग हॅपी फेस कर.
सो सुरभीताई, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पावरून आणि एक्सपिरियन्स ऐकून. खरंच छान वाटलं आणि भारी वाटलं की आपल्यासोबतचे व्यक्ती असतात, आपण ज्यांना बघतो टीव्हीवरती, त्यांचा हा अख्खा एक्सपिरियन्स असतो आणि तो ऍक्च्युली लोकांना माहिती नसतो की तुम्ही पडद्यामागे काय फेस करता. ह्या माध्यमातून तुम्हाला जर तुमच्या भावना सांगाव्याशा वाटतात आणि मी ऐकते, मी ग्रेटफुल आहे त्यासाठी. खरंच थँक्यू. आणि तुझ्या छोटीसाठी पण थँक्यू की तिने असे गोड 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 एकदम असे कॉन्टेंट देते. थँक्यू. सो सगळ्यांना बाय. पण जाता जाता तू त्यांना बाय कशी करशील वल्लरीमध्ये? स्टार प्रवाहावरती तू ही रे माझा मितवा 10:30 वाजता बघायचा. दॅट इज दॅट. ओ, अगदी कॅरेक्टर आलं होतं. सो थँक्यू. तू कशी बाय करशील सगळ्यांना आणि काय बोलशील? तू पण सांग. माझ्या आईची सिरियल. माझी आईची मी तुला माहिती देते. आता बोला, कशी बोलशील? बोल बोल बोल. तसंच बोल. तिकडे बघून बोल. माझ्या आईची सिरियल. माझी आईची सिरियल तू ही रे माझा मित्र. तू हिरे माझा मितवा 10:30 वाजता 10:30 वाजता स्टार प्रवाहावर. स्टार प्रवाहावर नक्की बघा. नक्की बघा. तिकडे बोल. दॅट इज दॅट. बाय. फ्लाइंग कशी दे. आणि तू दोन्ही हाताने कशी देतेस? बापरे. अगं बाई.